Yeah, Good evening. we started with a new topic, practical. It is practical Kabbalah. Okay, we started with practically how we are going to do whatever we are learning. So usually Kabbalah is mostly Kabbalah theoretically अभ्यास होतो त्याचा आणि प्रॅक्टिकल कोण करत नाही. तर प्रॅक्टिकली नाही केला ना म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजला गेला, इंजिनिअरिंगचा सगळा अभ्यास केला, सगळा केला आणि पण इंजिनिअरिंगच नाही केला किंवा मेडिकल स्कूलमध्ये गेला, MBBS MD सगळा केला आणि प्रॅक्टिसच नाही केली तर त्या एज्युकेशनचा आणि त्या गोष्टीचा थिअरिटिकलचा फायदा काय आहे. तर त्या हिशोबाने आपण आता प्रॅक्टिकल पण चालू केला. पण प्रॅक्टिकल चालू करताना आपल्याला प्रॅक्टिकल सगळ्या गोष्टींसारखा प्रॅक्टिकल ABCD पासून चालू करायचं आहे. म्हणून ABCD पासून चालू करायसाठी पहिला आपण स्टेप घेतला मेडिटेशन. ज्युइश मेडिटेशन काय आहे याच्याबद्दल आपण बोललो आणि ज्युइश मेडिटेशन कसा करायचा, काय करायचा याच्याबद्दल बोललो. ओके, मला असा वाटतंय की मेजॉरिटी माणसांनी चालू केला असेल करायचा, म्हणजे प्रॅक्टिकली काहीतरी टाइम काढून. तर कोणी कोणी मला क्वेश्चन्स विचारलं, कोणी कोणी मला क्वेश्चन्स पाठवलं. तर आजचा जो लेक्चर आहे ना त्या क्वेश्चन्स बद्दल आपण बोलणार आहोत आणि त्या क्वेश्चन्सला मी आन्सर करायचा प्रयत्न करीन. कोणाला काय क्वेश्चन्स विचारायचे असतील तर त्यांनी मध्ये क्वेश्चन तुम्ही विचारू शकता, पण माझ्याकडे एक सेट क्वेश्चनचं थोडंसं आहे त्याच्याबद्दल मी त्या क्वेश्चनमधून मी विचारीन. आणि अजून काय कोणाला एक्सपिरियन्स काय सांगायचा असेल तर एक्सपिरियन्स एक आठवड्यामध्ये कोणाला काय एक्सपिरियन्स आला असेल तर सांगू शकता. असं काय नाही सांगू शकत, पण एकदम जास्ती डिस्क्राईब करून नको सांगू, थोडासाच सांगा. ओके, सगळ्यात पहिली गोष्ट, माणसांनी केला ना मेडिटेशन चालू की नुसतं आपण प्रॅक्टिकली मेडिटेशनवर बोललो आणि कोणी केला नाही. Yes, we did. I started. ओके, ज्यांनी चालेल. नाही केला असं, ओके ज्यांनी नाही केला, स्टार्ट केला. केला असेल ना त्यांनी स्टार्ट करा. ओके, तर क्वेश्चन्स होतं, तर क्वेश्चन मधला पहिला एक क्वेश्चन होता की रोज केला पाहिजे काय. 8 वीक करायचा मी बोललो आणि रोज करायचं काय. तर रोज नाही केलं तरी चालेल, पण आठवड्यातून 5 दिवस तरी करा. 7 डेज असतात आठवड्यामध्ये, तर 5 दिवस तरी करा. तर एक दिवस म्हणजे संडे तुम्ही जास्ती बिझी असाल एन्जॉयमेंट मध्ये वगैरे, तर तो दिवस तुम्ही नको करू. आणि सॅटर्डे, ओके, किंवा फ्रायडे नाईटला तुम्ही नाईट मध्ये रात्री करत असाल तर फ्रायडे नाईट, किंवा सॅटर्डेला करत असाल तर सॅटर्डे इव्हनिंग आफ्टरनून. तो असं 2 दिवस तुम्ही स्किप करू शकता. पण नाही स्किप केला तर चांगला आहे, कारण स्टार्ट मध्ये नाही स्किप केला तर तेवढं तुम्हाला हॅबिट होईल. आणि हॅबिट झाली की म्हणजे बॉडीला हॅबिट झाली ना की मग बॉडी त्या गोष्टी करायला मागतं. ओके, तर रोज नाही करायचा, पण 5 दिवस तरी करा. ओके, दुसरा एक क्वेश्चन होता, टाइम फिक्स पाहिजे का. येस, टाइम फिक्स पाहिजे, पण फिक्स म्हणजे घड्याळ्याच्या काट्यांसारखा फिक्स नाही पाहिजे. फिक्स म्हणजे संध्याकाळी, सकाळी, संध्याकाळी, दुपारी असा टाइम फिक्स करा. ओके, म्हणजे 2 वाजून 5 मिनिटांनी करीन किंवा 4 वाजता करीन, 5 वाजता करीन, असा टाइम फिक्स नको करू. तर फिक्स टाइम फिक्स करा, पण तो फिक्स कसा करा, अर्ली मॉर्निंग, आफ्टरनून, इव्हनिंग, नाईट, मिडनाईट, असा काहीतरी टाइम फिक्स करा आणि त्या टायमाला करा. म्हणजे जर तुम्ही अर्ली मॉर्निंगचा ठरवला तर अर्ली मॉर्निंग तुमचा सकाळी 4:30 वाजता केला तरी चालेल आणि सकाळी 7 वाजता 8 वाजता केला तरी चालेल, अर्ली मॉर्निंग होईल तो. पण असा फिक्स टाइम नको करू, कारण फिक्स टाइम केला तर जरासा प्रॉब्लेम असेल की कधी मिस झाला तो, तर तुम्ही असा विचार कराल की अरे गेला तो. ओके, अजून एक क्वेश्चन होता की जागा फिक्स पाहिजे काय. तर येस, जागा फिक्स पाहिजे. फिक्स जागा पाहिजे. का फिक्स जागा पाहिजे, कारण जागा फिक्स ह्याच्यासाठी पाहिजे कारण तुम्ही जी मेडिटेशन आता स्टार्टची जी मेडिटेशन करता ना, त्या स्टार्टच्या मेडिटेशन मध्ये एकच, म्हणजे आपण आईज आणि इयर्स ह्याचा बोलतो तर एकच टाईपचा स्टिम्युलस तुमच्या बॉडीमध्ये आला पाहिजे. एक्सटर्नल आपण काहीतरी एक्सटर्नल घेतलेला आहे स्टिम्युलस, आणि एक्सटर्नल स्टिम्युलस मधून आपण ती मेडिटेशन करतो, तो सेम आला पाहिजे. तर लाईटचा सेटिंग आहे, आणि मग आपण भिंतीवर घेतला तर भिंतीवर दुसरा फोटोज असतात, दुसऱ्या फ्रेम्स असतात, किंवा टेबल खुर्ची हे सगळं असतं ना, तर ते स्टेबल राहील असा एक जागा घ्या.
जर जागा तुम्हाला नाही फिक्स करता आली आणि तुम्ही पिकनिकला गेलात, बाहेर गेलात किंवा कोणा दुसरीकडे गेलात किंवा एखाद्या वेगळ्या ठिकाणी गेलेलात आणि तुम्हाला ते करायचं तर तुम्ही करू शकता, असं नाही की नाही करू शकत, करू शकता. फक्त डिस्टर्ब कोण तुम्हाला नाही करेल त्या टायमामध्ये ते लक्षात ठेवायला. ओके. दुसरा क्वेश्चन होता, एक क्वेश्चन होता की 8 वीक का करायचा? 8 म्हणजे स्टार्ट मध्ये बोललो ना 8 वीक का करायचा? त्याच्यावर जरा मी असा खोलून खोलून उघडून बघतो, कारण आता आपण जो मेडिटेशन चालू केलं ना, मेडिटेशन जो चालू केलं त्या मेडिटेशनला आपण काय बोलू, हिब्रू हिब्रू त्याचा हिब्रू जो ट्रान्सलेशन आहे ना, तो आहे प्युरिफिकेशन ऑफ सेन्सेस. म्हणजे सेन्स, आपला जो सेन्स आहे, 5 सेन्स आहेत आपल्या बॉडीमध्ये, त्या सेन्सेसला आपण प्युरिफाय करतोय. तर प्युरिफिकेशन ऑफ सेन्सेस म्हणजे काय झालं की आपण फिजिकॅलिटी मधला आपल्या काहीतरी गोष्टी आहे ना ते प्युरिफाय करतोय. आपल्या फिजिकल मध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी आहेत ना, आपल्या माइंडला आणि आपल्या ब्रेनला जॉईंट आहेत, बरोबर ना, आपला सगळा कनेक्शन आहे ब्रेनचा सेन्सेस बरोबर. तर हा जो कनेक्शन आहे ना, हा अख्खा कनेक्शन जो आहे ना, या कनेक्शन अख्खा जो कनेक्शन आहे तो प्युरिफाय होणार आहे याच्यामध्ये. आणि तो प्युरिफाय व्हायसाठी टोटल जो पिरियड आहे ना, सायंटिफिक जो पिरियड आहे ना, तो 8 वीक, कमीत कमी 8 वीक लागतं. ओके. त्याला आहे ना न्यूरोप्लास्टिसिटी बोलतात. न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय माहिती? न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय म्हणजे काय माहिती की एखादी गोष्ट जर तुम्ही शिकायला घेतली ना, तर ती गोष्ट आहे ना तुम्ही 8 वीक नाही केली ना, तर तोपर्यंत तुमचा ब्रेन आणि त्या गोष्टीचा कनेक्शन नाही होत. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही बॅडमिंटन शिकायला घेतलात किंवा टेबल टेनिस शिकायला घेतला. आता तुम्ही टेबल टेनिस शिकता तर तुम्ही टेबल टेनिस खेळाल. ओके, रोज प्रॅक्टिस करता टेबल टेनिस किंवा बॅडमिंटन तुम्ही खेळता. पण तुम्ही रोज जो बॅडमिंटन आणि टेबल टेनिस खेळाल ना, तर तो तुमचा आहे ना, तुम्ही त्याच्यामध्ये आहे ना ऑटो ह्याच्यामध्ये नाही खेळणार आहात, कारण तुमचा ब्रेनचा आणि तो कनेक्शन आहे ना तुम्हाला अवेअरनेस मध्ये राहून करायला लागतं. पण 8 वीक झाल्यावर काय होतं, 8 वीक झाल्यावर तुमचा ब्रेन आणि तुमचा जो ज्या मुवमेंट्स आहेत ना, त्या मुवमेंट्सचा कनेक्शन आहे ना तो फिक्स होतं. म्हणजे ते नर्व्स असतात ना, ते नर्व्स बिल्ड होतात आणि नर्व्स कनेक्शन करतात आणि मग तो ऑटोमॅटिक होता. आणि मग तुम्ही 8 वीक नंतर काय होतात, 8 वीक नंतर आहे ना तुम्ही जो पुढची प्रॅक्टिस करता ना, तो पुढची प्रॅक्टिस आहे ना त्याच्यावर डेव्हलपमेंट होत असतं, फाईन ट्युनिंग होत असतं त्या गोष्टींचा. ओके. पण स्टार्ट मध्ये बॅडमिंटन खेळताना तुम्ही जर तो शटलकॉक घेतला आणि तू मारला ना, तर तो शटलकॉक तुम्हाला पाहिजे तिथं नाही जाणार पहिल्या वीक मध्ये, दुसऱ्या वीक मध्ये. पण 8 वीक झालं ना, तर 8 वीक मध्ये काय होतं, तुमच्या बॉडी आणि तुमच्या हाताचा आणि तो कोऑर्डिनेशनचा एवढा कनेक्शन होतं ना, की तुम्ही तो घेतला आणि मारला ना, की तो तिथंच जातं. ओके. कारण हा न्यूरोप्लास्टिसी जो आहे ना, आपला ब्रेन आणि सेन्सेसचा जो कनेक्शन आहे ना, तो कनेक्शन अख्खा टोटल व्हायला आणि परमनंट व्हायला किती दिवस लागतात? 8 वीक लागतात. टोटल 8 वीक लागतात. तर म्हणून स्टार्ट मध्ये आपण जो आता मेडिटेशन स्टार्ट केलंय ना, तो फिजिकल एक्सटर्नल स्टिम्युलस घेऊन आपण एक्सटर्नल स्टिम्युलसनी मेडिटेशन चालू केलं, तर तो मेडिटेशन आहे ना व्हायला तो आपला जो ब्रेन आणि आपला जो ज्या पण गोष्टी आपण यूज करतोय, आईज, नोज, इयर्स, माउथ, ओके, बसाची पोझिशन, ब्रीदिंग, ब्रीद आउटची पोझिशन, बॉडी रिलॅक्सेशन, रिलॅक्स करायची पोझिशन आहे. हा जो फिजिकल पार्ट आहे ना त्याच्यातला, हा फिजिकल पार्ट आहे ना टोटल तुमचा कनेक्शन व्हायला 8 वीक कमीत कमी लागणार आहे. ओके. तर 8 वीक जो हा कनेक्शन आहे ना, तो हा कनेक्शन व्हायसाठी तुम्हाला कंटिन्यू 8 वीक करायचा आहे. एखाद दुसरा दिवस आठवड्यातला सोडला तरी चालेल, पण 8 वीक टोटल करायचं तुम्हाला. 8 वीक केल्यावर काय होईल, 8 वीक केल्यावर हा जो स्टार्टचा जो प्रोसेस आहे ना, हा स्टार्टचा प्रोसेस ऑटो होईल तुमचा. म्हणजे बसाचा, मांडी घालून बसाचा किंवा सरळ बसाचा, काय करायचा, मग रिलॅक्स मध्ये बसायचा आणि मग रिलॅक्स मध्ये बसल्यावर तो ब्रीद आउट, तो सगळा प्रोसेस आहे ना तो ऑटो होईल. आणि मग त्याच्यामध्ये कितीतरी गोष्टी असतात, तुमचा ब्रीदिंग पॅटर्न चेंज, तो टाइम लागतो. स्टार्ट मध्ये ना तो ब्रीदिंग पॅटर्न हे सगळं ठेवायला टाइम लागतं. पण 8 वीक नंतर आहे ना तो लगेच होईल. तुम्ही बसलात करायला, हे केलं ना की 1 मिनिटात 2 मिनिटात व्हायला लागेल. आणि मग तुमचा जो मेडिटेशन, जो आपण मेडिटेशन करणार आहे ना, तो मेडिटेशन म्हणजे जास्ती डीप आणि जास्ती ह्याच्यामध्ये जाईल. मग तुम्हाला तुमची बॉडीला खाज येते, इथं डिस्टर्ब होतंय, फिजिकल जे गोष्टी आहेत ना त्या गोष्टी कमी होतील. आणि जे मेडिटेशन करतात ना त्या लोकांना पण 8 वीक लागतील, कारण आपण दुसऱ्या टाईपचा मेडिटेशन करतोय.
जी लोक दुसऱ्या योगाचं मेडिटेशन हे ते योगाचं कसला मेडिटेशन करत असतील ना, तरी पण हा मेडिटेशन आपण स्टार्ट केला तर ह्याच्यामध्ये आपण काहीतरी वेगळा करतोय, तर तो वेगळी गोष्ट कनेक्ट व्हायला तुमच्या न्यूरोलॉजिकल ह्याच्यामध्ये मेकअपमध्ये कनेक्ट व्हायला 8 वीक लागतील. तर 8 वीक हा म्हणून टाइम घेतलेला आहे. सायन्स बोलतं की 12 वीक लागतात, पण मी त्याच्यातला मिनिमम तुम्हाला घेऊन सांगितलं आणि आपल्याला कब्बाला पण सांगतं की 8 वीक तरी करायचं, म्हणून 8 वीक करायचं आपल्याला. ओके. अजून एक क्वेश्चन होता, मी क्वेश्चनची लिस्ट काढतो. क्वेश्चन होता की हा 8 वीकच्या मध्ये ना, 8 वीक जो आपला प्रोसेस चाललाय ना, त्या 8 वीकच्या प्रोसेस मध्ये काहीतरी लँडमार्क्स आहेत काय, किंवा आपल्याला राईट सायन्स आहे काय, किंवा आपण बरोबर करतोय की रॉंग करतोय, असं काय स्टेप्स आहेत काय, म्हणजे साइन पोस्ट तसं साइन पोस्ट आहेत का. मेडिटेशन मध्ये ना साइन पोस्ट नसतात. ओके. एक एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, एक, आणि ती लक्षात ठेवा तुम्ही, आणि लक्षात ठेवून लाईफ मध्ये पण त्या गोष्टीच्या हिशोबाने चालायचा प्रयत्न करा. की आहे ना, कुठल्या पण गोष्टीला रेसिपी असतं ना, रेसिपी, तर ती गोष्ट आपण आहे ना तिथपर्यंतच बनवू शकतो. केकचा रेसिपी तर आपण त्याच्याने केकच बनवू शकतो, पुढं केकला घेऊन पुढं काय बनवायचं ना ते नाही सांगत तो. तर रेसिपी कसं असतं, लिमिटेड असतं, म्हणजे काहीतरी गोष्ट कशी करायची काय करायची, आणि मग ती लिमिटेड होतं है ना. तिथं गेल्यावर संपल्यावर त्याचा गोल केक बनला, झाला. पाव बनवायचा असेल तर पाव बनवायची रेसिपी संपला. मटणाचा कांजी बनवायचा तर मटणाचा कांजीचा रेसिपी कांजी बनला की संपला. मेडिटेशन तसं नाही आहे. तर मेडिटेशन मध्ये म्हणून रेसिपी नाही आहे, कारण रेसिपी असेल तर कसं आपण तिकडे पोचू आणि संपला असं होईल. तर मेडिटेशन हा रेसिपी नाही, मेडिटेशन हा लाईफ सारखा आहे, प्रोसेस सारखा आहे आपला, एक कसा बोलतात ते, एक ट्रॅव्हल सारखा, एक फिरण्यासारखा आहे. त्याच्यामध्ये रेसिपीज नाहीत. ओके. जर्नी आहे, तर डेस्टिनेशन नाही. जर्नी, हा. आणि त्याच्यामध्ये आपल्याला साइन पोस्ट काय असं जर कोणी विचारलं तर साइन पोस्ट, आपण जर हायवेने गेलो ना, मेडिटेशनच्या हायवेने गेलो ना, तर तिथं साइन पोस्ट लावलेलं आहे, बरोबर. पण हा जो मेडिटेशन, कब्बाला काय बोलते, मेडिटेशनचं पाथ आहेत ना, मेडिटेशनचा पाथ आहे ना, नेतिवोत असं बोलतो. नेतिवोत म्हणजे पाथ. पाथ म्हणजे काय, पायवाट. पायवाट माहितीये, पायवाट. पायवाट काय असतं? पायवाट म्हणजे तिथं माणसं पायाने गावामध्ये इथं तिथं असतं ना, अशी जरासा गवतामधून कोणतरी गेलाय म्हणून तिथं ती रस्ता होता, आणि तो त्याला पायवाट बोलतो, बरोबर ना. पण ती पायवाट जी असतं ना, ती पायवाट आहे ना, ज्यांना माहिती असतं ना, ते लोक त्या पायवाटनी जाऊ शकतात. नवीन माणूस आला ना, तर त्याला दिसतं, अरे इकडनं कोणतरी गेलाय, म्हणजे ही कुठली तरी पायवाट आहे, असा त्याला दिसल तो. ओके. तर तसं साईन आहे त्याच्यावर, असं पायवाटेवर लावलेलं नसतं ना, गो 10 मीटर्स फुल, यू टर्न आहे, असं सगळं लावलेलं नसतं. तर तसा मेडिटेशन, स्पिरिच्युअल जर्नी, कब्बाला बोलतोय की स्पिरिच्युअल जर्नी करताना कसं असतं, स्पिरिच्युअल जर्नी ही पायवाट सारखी आहे, नेतिवोत आहेत जे कब्बाला बोलतो ना, प्रत्येक स्पिरिच्युअल ह्याच्याकडे जायसाठी जो रस्ता आहे ना, तो पायवाट सारखा आहे. आणि पायवाट सारखा कसा आहे की तुम्ही तो जाताना, तुम्ही ट्रॅव्हल करताना, तो तुम्ही एकदा ट्रॅव्हल केल्यावर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही इथपर्यंत ट्रॅव्हल केलं, तर सेकंड टाइम परत तुम्ही ट्रॅव्हल करताना तुम्हाला माहिती आहे की इथं ट्रॅव्हल केलं ना, मग तुम्ही तिथपर्यंत ट्रॅव्हल करता आणि पुढं दुसरा रस्ता शोधता, आणि मग पुढं शोधत जाता. ओके. आणि प्रत्येक माणसाचा जो रस्ता असतो ना, तो प्रत्येक माणसांची स्वतःची पर्सनल पायवाट असतं ती. तर त्या पर्सनल पायवाटेमध्ये मला तिथं बकरी दिसली चरस असलेली पायवाटेला, तर तुम्हाला पण बकरी दिसेल असं ह्याचा हे नाही, म्हणजे गॅरंटी नाही है ना. तिथं तुम्हाला कावला पण दिसू शकते, म्हणजे मी एक्झाम्पल घेतोय तुम्हाला. तर त्याच्यामध्ये लँडमार्क्स नाही आहेत, पण त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करीन. ओके. ह्या 8 वीक मध्ये तुम्हाला जे एक्सपिरियन्स होण्यासारखं आहे ना, ते मी एक्सप्लेन करतो. त्याच्यानंतर मग पुढे आपण डीप जाऊ, तेव्हा डीपचा एक्सप्लेनेशन करू. तर पहिली गोष्ट आहे ना, तुम्हाला आहे ना, स्टार्ट मध्ये फर्स्ट वीक मध्ये बसासाठी आणि मेडिटेशनसाठी बसासाठी आणि हे करायसाठी जे सगळा त्रास होत होता ना, खाज येतंय, कंबर दुखते, पाठ दुखतंय, रिलॅक्स नाही वाटत, सगळा अख्खा रिलॅक्स झालं, हे झालं, मग नंतर असं वाटतं की अरे इथं जरासा वाकडा झाला पाहिजे, तर ते सगळा वाकडा तिकडं व्हा. ओके. पण सेकंड वीक पासून आहे ना, ते तुम्हाला आहे ना कमी व्हायला लागेल.
म्हणजे फिजिकल तुमची जी फिजिकॅलिटी आहे ना ती फिजिकॅलिटी तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये आहे ना सत्वाचा कमी होईल, त्रास द्यायचा कमी होईल. ओके, हा पहिल्या वीक मध्ये म्हणून दुसऱ्या वीक मध्ये जाताना ना हा तुम्हाला हे होईल. ओके, सेकंड वीक पासून काय होईल, सेकंड वीक पासून जो तुम्ही मेडिटेशन जो पण प्रकारचा मेडिटेशन करता ना त्या मेडिटेशनच्या प्रकारावर त्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करायला ना तुम्हाला आता इझी व्हायला लागेल. पहिले तुम्ही जर 1 सेकंड 5 सेकंडच कॉन्सन्ट्रेट करू शकत होतात ना त्या गोष्टीवर, तर तुम्ही आता 15 सेकंड 20 सेकंड जास्तीत जास्ती कॉन्सन्ट्रेट करू शकाल. ओके, आणि एंड मध्ये पोचेपर्यंत ना तुमचा तो कॉन्सन्ट्रेशन पिरियड आहे ना तो वाढत वाढत आहे ना 5 मिनिटावर पण होईल. म्हणजे तुम्ही आता समजा त्या सिओन घेतल्या आणि सिओन कडे बघता, तर सिओन कडे बघत बसलेला तुम्ही पहिलं तुम्हाला 15 सेकंड 20 सेकंड मध्ये तुम्हाला असं वाटेल नाही डोळे बंद केले पाहिजे, पण नंतर स्लोली तुम्हाला कामनेस शांतता वाटून तो पिरियड आहे ना तुमचा वाढत जाईल. आणि मग असा टाइम पण येईल 8 वीक मध्ये पॉसिबल आहे, पण सगळ्यांनाच पॉसिबल नाही की तुम्ही त्या ह्याच्याकडं 5 मिनिटं कॉन्सन्ट्रेशननी बघू शकता. त्याच्या पुढं त्याच्यानंतर आहे ना त्याच्यानंतर तुम्हाला ना त्याच्यामध्ये आणि तुमच्या जो सेन्सेस आहे ना ह्या सेन्सेस मधला जो कनेक्शन आहे ह्या कनेक्शन झाला ना ह्याचा तुम्हाला एक्सपिरियन्स यायला लागेल. म्हणजे तो सिओन घ्या, तर तुम्ही जो सिओन बघता ना तो सिओन तुम्हाला हलताना दिसल, फिरताना दिसल, किंवा तो असा वेगळा वेगळा होते, 2 होते 4 होते असं दिसल, किंवा जवळ येते लांब येते असं असा काहीतरी दिसल. तर त्याचा अर्थ काय की तुमचा जो सेन्सेस जे आहेत ना त्या सेन्सेसचा आणि तुम्ही जो एक्सटर्नल जी गोष्ट घेतली आहे ना त्याचा काहीतरी चालू झालाय आणि तुम्ही राईट पाथवर आहोत. ओके, जर तुम्ही इयरिंगचा ऐकायचा करताय, कानाचा ऐकायचा करताय, ह्याच्या करताय, तर तुम्हाला त्याच्यामध्ये आहे ना आता तुम्ही ते ऐकताना ना तुम्हाला नुसतं आहे ना कानामध्ये म्हणजे तो म्युझिक नाही ऐकायला येईल, तर तुम्हाला आहे ना आतमध्ये फील होईल. म्हणजे तुमचा ब्रेन आहे ना कानाच्या आतमधून जो ऑल्फॅक्टरी लो हे सगळं असतं तो ब्रेन जरासा असा तुम्हाला फील होईल. असा स्कूलमध्ये टीचर चॉकने लिहायची ना बोर्डवर आणि मग तो की आवाज येतो ना, मग आपल्या डोक्यात कसं चरका हे होतं ना, तसा कानामध्ये तुम्हाला फील होईल काहीतरी. म्हणजे तसा नाही फील होईल, पण तो तसा काहीतरी फिलिंग सारखा येईल तुम्हाला. जर तुम्ही तेलीम वाचताय, तेलीमचा पण बोललो ना, तेलीम वाचताय आणि तेलीम हे करताय, तर तुम्हाला आहे ना स्लोली येईल की तुम्हाला तो तेलीमचा म्हणजे तो टप्पा बोलताना ना फास्ट बोलता येते, आणि तुम्हाला म्हणजे तुमच्या माइंड मध्ये आणि तुमच्या बोलण्यामध्ये आहे ना फरक येईल. कारण तुम्ही हालेलुया हालेलुया बेकोचो हा टप्पा घेतला समजा, तर तुम्ही हालेलुया बोलेपर्यंत तुमचा माइंड आहे ना पुढे गेला एल बेकोचो मध्ये. म्हणजे तुम्हाला तो डिफरन्स आहे, तुमचा माइंड फास्ट चालतोय तुमच्या तोंडापेक्षा बोलण्यापेक्षा. हे तुम्हाला म्हणजे एक्सपिरियन्स येतील तुम्हाला. ओके, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय एक्सपिरियन्स आला आणि तुम्हाला भीती वाटली किंवा इमोशन्स जास्ती तुम्हाला हे झालं, तो पण पार्ट होतं. तुमचा कुठल्या तरी इमोशन्स आहेत ना ते इमोशन्स एकदम जास्ती किंवा कमी होतात, तर तसा काय झाला ना तर फोन करा मला, विचारा मला, मी तुम्हाला सांगेन पर्सनली काय करायचं काय नाही ते. ओके, इमोशनली काय झालं. कोणाला जर मेडिटेशन करताना हे करताना जर मेडिकल त्रास झाला ना तर त्यांनी थांबवा मेडिटेशन. ओके, कारण कधी कधी काय हाय ब्लड प्रेशर लो ब्लड प्रेशर वाल्यांचा आहे ना तो प्रेशर एकदम हे झाला ना तर त्रास होईल तुम्हाला, तर थांबायचं मेडिटेशन. पण बहुतेक करून तसा नाही होत. तुम्ही काम मध्ये जाल, काम व्हाल हे व्हाल, पण त्याचा फिजिकल गोष्टीमध्ये दवा बिवा कोण घेत असेल ना तर त्याला त्रास होईल, तर थांबवायचं मेडिटेशन. ओके, आतापर्यंत कोणाला काय क्वेश्चन्स, अजून क्वेश्चन्स आहेत कितीतरी माणसांचं? एनीबडी हॅज एनी मोर क्वेश्चन्स? Judah, येस. Rahel here. Do we have to fix the same place for? I'm doing तुम्ही बोलात युथ हे आणि वावचा तुम्ही स्टिकर मी पोस्टर लावल्या पुढे, मग तीच जागा मला मी फॉर माय इयर्स लाईक मी म्युझिक जे ऐकते आणि नाही सेट तीच जागा पाहिजे का? त्याच जागी बसून करायचं असतं का? ह्याच्यासाठी एकासाठी एक जागा घेतली, दुसऱ्यासाठी दुसरी जागा घेऊ शकता. तुम्हाला कुठला तरी एक करायचं आहे, चारी नाही करायचंय. जर चारी केलं तर वेल अँड गुड, चारी पण करू शकता तुम्ही, असं काय नाही. आता एक क्वेश्चन होता मला की
की चार 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 सांगितलं की त्याचा वेगवेगळा परिणाम आहे काय? नाही, वेगवेगळा परिणाम नाही सगळ्यांचा. चारही जो आपण करू ना तर आपण आहे ना प्युरिफिकेशन ऑफ सेन्सेस जेव्हा करतोय ना तर सेन्सेसचं प्युरिफिकेशन करतो तर काय होतं, आपण सेन्सेसचं प्युरिफिकेशन बाहेरून सेन्सेस प्युरिफाय करायचं असेल तर आपण आंघोळ घेतली असती ना, तोंड धुतलं आंघोळ घेतली. तसं नाही, प्युरिफिकेशन ऑफ सेन्सेस म्हणजे आपण सेन्सेसचा जो कनेक्शन आहे ना आपल्या ब्रेन सांगते तो त्या ह्याच्यामध्ये कुठंतरी तो प्युरिफिकेशन होते. तर तो प्युरिफिकेशन होताना तुम्ही कुठला पण एक पण मेडिटेशन केलं ना या सगळ्यामधला, तर ह्या सगळ्यामधला जो मेडिटेशन आहे ना त्याचा इफेक्ट आहे ना तुमच्या त्या सेन्सेसच्या ह्याच्यामध्ये होणार आहे. ओके, त्या सेन्सेसच्या ह्याच्यामध्ये होणार आहे. आणि आता मी त्याच्याबद्दल अजून थोडा ह्याच्यामध्ये बोलीन मी. पण आपला जो आहे ना तो पुढं पुढं जाऊन आहे ना, म्हणजे सगळेजण आहे ना वेगवेगळा का सगळ्यांना सांगितला, असा एक क्वेश्चन होता मला की वेगवेगळा का सांगितला. मग वेगवेगळ्या ह्याच्यासाठी सांगितलं कारण प्रत्येक माणूस वेगळा असतं. कोण कोण माणूस आहे ना व्हिज्युअली थिंक करू शकतो, म्हणजे त्याला व्हिज्युअली काय गोष्ट दाखवली ना, बोर्डवर काढून दाखवला, मुलांना बोर्डवर ड्रॉइंग करून दाखवलं, हे केलं तर त्यांना जास्ती समजतं. कुठलं कुठलं असतं त्यांना ऐकून समजतं, त्यांना बोर्डवर ड्रॉइंग केलेलं नाही समजत, त्यांना ऐकून समजतं की हा असं आहे तसं आहे, हे ऐकून समजतं त्याला. कुठलं कुठलं असतात ना त्या लोकांना ऐकून ह्याच्यानी समजत नाही, त्या लोकांना एक्सपिरियन्स नाही समजतं. ती लोक कुठली पण गोष्ट असतात ती लोक त्यांच्या ह्याच्यामध्ये जाऊन म्हणजे प्रत्येक माणसाचा जो कनेक्शन असतं ना त्याचा सेन्सेसचा आणि त्याच्या इंटरनल सेन्सेसचा, हा जो कनेक्शन वेगवेगळा असतो. तर त्याच्यासाठी प्रत्येक माणसाला त्याच्याप्रमाणे त्याला जो स्ट्रॉंग पॉईंट आहे ना त्याच्याप्रमाणे त्यांनी करायचा. कोणाकोणाला व्हिज्युअल असतात माणसं, ती लोकांनी व्हिज्युअल केला ना तर त्यांना लवकर इफेक्ट येईल. कोण कोण कान ऐकणारी माणसं असतात. ओके, पण ऐकणारी माणसं म्हणजे आता मी कब्बाला जेव्हा क्लास घेतोय ना तर तुम्ही म्हणजे तुम्हाला मी एक्सप्लेन करतोय की कब्बाला काय आहे काय नाही. पण तुम्ही जो कब्बालाचा क्लास ऐकता ना तुम्ही व्हिज्युअलाइज करून जर ते हे करत असाल ना, बरोबर ना, मी तुम्हाला सांगतोय तुम्ही व्हिज्युअलाइज करून एक्सप्लेनेशन तुमचा आतमध्ये घेता म्हणजे तुम्ही व्हिज्युअल पर्सन आहात. तुम्ही कानाने ऐकणारं माणसं नाही, व्हिज्युअल पर्सन आहेत तुम्ही. पण मी एखादी गोष्ट सांगतोय आणि ती गोष्ट सांगताना तुमच्या डोळ्यासमोर ती गोष्ट नाही उभी राहत, त्या डोळ्यासमोर तुमच्या त्या गोष्टीमधले इमोशन्स उभं राहतात. डोळ्यासमोर नाही, आतमध्ये इमोशन्स उभं राहतात आणि हे होतं. तर तुम्ही ऐकणार, कानाने स्टडी करणारी माणसं. तर असं प्रत्येक माणूस वेगवेगळ्या, सगळी माणसं सेम नाही करत. सगळ्या माणसांना कुठली पण गोष्ट सेम प्रकारे नाही करत. कोण व्हिज्युअली हे करून करतं, कोण इमोशनली करतं, कोण आतून ऐकून करतं. सगळ्या वेगवेगळ्या ह्याच्यानी करतात. मी असा पण माणूस बघितलाय की ज्याला मी आहे ना कुठली गोष्ट सांगितली ना आणि त्याला एक्सप्लेन करताना टेस्ट बद्दल किंवा ह्याच्याबद्दल एक्सप्लेन करताना त्याला ना ती टेस्ट येतं. तर तो तो माणूस आहे ना, हे दोन गोष्टी आहे, तो शेफ आहे तो माणूस, ताजमध्ये शेफ आहे तो माणूस. पण त्याला मी कुठली पण गोष्ट एक्सप्लेन करताना त्याला टेस्ट यायची. ओके, टेस्ट यायची म्हणजे तो स्पेशल माणूस आहे, त्याला तसाच एक्सप्लेन म्हणून त्यांनी त्याच्या लाईनीमधून तो शेफ झालेला आहे. तर त्याला एक्सप्लेन करताना ना त्याला मी एक्सप्लेन करताना अरे अरे काय गोड होता रे, काय गोड बोललास तू, असा बोलायचा तो. अरे एकदम मस्त यार, लिंबू पाणी सारखा बोललास तू, असा बोलायचा तो. म्हणजे तो एक्सपिरियन्स कसा करायचा, टेस्टनी एक्सपिरियन्स करायचा तो. मी कधी गाणं लावायचो ह्याच्यावर आणि गाणं लावून आम्ही गाणं ऐकत बसायचो ना, तर त्याला आहे ना त्याचा जो एक्सपिरियन्स असायचा ना, आम्ही बोलायचो काम वाटलं हे वाटलं, त्याचा एक्सपिरियन्स असायचा ना, तो एक्सपिरियन्स काहीतरी टेस्टच्या ह्याच्यामधला असायचा. तर वेगवेगळी माणसं असतात म्हणून वेगवेगळ्या मेडिटेशन आहेत. आणि वेगवेगळ्या मेडिटेशन का दिल्यात, कारण तुमचा जो स्ट्रॉंग आहे ना, स्ट्रॉंग पॉईंट जो आहे ना त्याच्याने तुम्ही जर मेडिटेशन केलात ना तर तुम्ही त्या स्ट्रॉंग पॉईंटला प्युरिफाय केलं ना तर अख्खा तुमचा सिस्टम प्युरिफाय होतं. ओके, त्याच्यासाठी आपल्याला ट्राय करायला लागेल ना, कुठला आपला स्ट्रॉंग नाही पॉइंट आहे. आपण कसं होते आपल्याला माहिती आतापर्यंत, हा. आपण कसं होते आपल्याला थोडा तरी हो माहिती हो हो असतं. हो हो. हा, तर ते थोडा तरीच्या हिशोबाने आपल्याला आता मी जेव्हा सांगितलं ना तर मी चारही प्रकारचे मेडिटेशन सांगितलं, पण सगळ्यांना एकच मेडिटेशन पसंत पडली असं नाही, कोण वेगवेगळी पसंत पडली का, कारण तो इनबिल्ट पण आहे. तुम्हाला माहितीये येस. तुम्हाला काय आवडतं म्हणून तुम्ही व्हिज्युअल घेतला. कोणाला ऐकायचं स्ट्रॉंग पॉइंट. आवडत असेल तो ऐकत असेल. कितीतरी माणसांनी तेलीमच्या टप्प्यावर क्वेश्चन्स विचारले तेव्हा ती लोकांना बोलायचं ऐकायचंय, म्हणजे माणसांना माहिती असतं त्यांचं. ओके, एक क्वेश्चन अजून होता की देवाचं नाव, डोंट टेक गॉड्स नेम इन वेन, असा कायदा आहे. तर मग आपण जे करतो त्याच्यामध्ये येस येस. आपण जे करतो ना त्याच्यामध्ये देवाचं नाव वेन मध्ये घेतोय का,
आपण अजूनपर्यंत देवाचं नाव घ्यायचं चालू नाही केलंय. आपण देवाचं नाव घ्यायचा पण पुढे हाय तो प्रोसेस. पण देवाचं नाव वेन मध्ये नको घेऊ. त्याचं वेन मध्ये नको घेऊ म्हणजे काय, तर वेन मध्ये नको घेऊ ना हे तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. वेन मध्ये नको घेऊ म्हणजे नुसतं नमाज करताना देवाचं नाव घे असं नाही त्याचा अर्थ. ओके, देवाचं नाव वेन मध्ये नको घेऊ त्याचा अर्थ काय की फुकट उगाच देवाचं नाव घेऊ नको, उगाचच्या उगाच देवाचं नाव घेऊ नको असा आहे त्याचा अर्थ. ओके, तर उगाचच्या उगाच देवाचं नाव नको घेऊ म्हणजे कसं, माणसं शिव्या देताना घेतात ना नाव, ते तसा नाही घ्यायचा. किंवा काय नाही झालं ओ माय गॉड ओ माय गॉड तसा नाही घ्यायचा. ते सगळं नाव घ्यायची आहेत ना देवाचं, ते सगळं नाही घ्यायचं देवाचं नाव. उगाचच्या उगाच काय झालं ती बारुख हशेम, उगाच नाव घ्यायचा झाला तो. खरोखर काय चांगला झाला आणि तुम्ही बारुख हशेम बोललात ना तर तो वेन मध्ये नाही घेतला. पण कायच नाही झाला आणि तुम्ही बारुख हशेम घेतलात ना तो उगाच नाव झाला. तर तसं आहे ना, सगळ्यात पहिले आहे ना तुम्ही ठरवायचा की मी जो मेडिटेशन करतोय ना तो ज्युइश मेडिटेशन आहे, पहिली गोष्ट. सेकंड गोष्ट, मी ती ज्युइश मेडिटेशन का करतोय, कारण मला ज्युइश मेडिटेशन याच्यासाठी करायची आहे कारण मला फक्त फिजिकली काहीतरी एक्सपिरियन्स यासाठी नाही करायचे, कारण मला आता मी कब्बालाचा क्लास केला, कब्बालाचा थोडा शिकलो, त्याच्यामध्ये मला जास्ती शिकायचं आहे. त्याच्यामध्ये मला देवाबद्दल आणि स्पिरिच्युअल गोष्टीबद्दल जास्ती समजलं पाहिजे, बरोबर ना. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला जास्ती करायचं त्याच्यासाठी मी करतोय. म्हणजे मी स्पिरिच्युअलिटीसाठी, मी चांगल्या गोष्टीसाठी, मी देवासाठी ही गोष्ट करतोय. हे लक्षात ठेवून केलं ना तर हा नेम वेन मध्ये तुम्ही नाही घेतला तर ओके. तुम्ही जर घाबरलात एकदम आणि तुम्हाला देवाची आठवण आली आणि तुम्ही शेमायसल केलात ना तर तो नाव देवाचा वेन मध्ये घेतला असा नाही. आपण जेव्हा लेक्चर देतोय ना, लेक्चर देतो तर आपण कब्बालाचं लेक्चर देतो तेव्हा आपण तोराबद्दल बोलतो, याच्याबद्दल बोलतोय, तर तेव्हा आपण जेव्हा देवाचं नाव घेताना आपण आदो नाही बोलतो, हे नावं घेतो ना, तो वेन मध्ये नाव नाही होत, तो वेन मध्ये नाव नाही होत. पण आपण काहीतरी पिक्चर बद्दल बोलतोय, शोले पिक्चर बद्दल बोलतोय आणि आपण देवाचं नाव घेतलं तर तो वेन मध्ये होईल. आपण टेबलावर जेवत बसलोय आणि जेवत बसले असताना आपण चांगल्या चांगल्या गोष्टी करताना आपण देवाचं नाव घेतो, तो पॉझिटिव्ह ह्याच्यामध्ये घेतोय तो. पण काहीतरी दुसऱ्या गोष्टीमध्ये चाललंय आणि आपण देवाचं नाव घेतलं ना तो वेन मध्ये होतो. कर्स करायला नाव घेतो तो वेन मध्ये होतो, समजला. तर देवाचं नाव वेन मध्ये नको घेऊ, ह्याचा पहिली गोष्ट सांगितली. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही देवाचं नाव वेन नाही घेत हे लक्षात ठेवून तुम्ही मेडिटेशन करताना हे करताना त्या प्युरिटी, नमाज करताना कसा तुम्ही प्युरिटीने आणि ह्याच्याने करता तशा प्रकारे मेडिटेशन करा तुम्ही. ओके, हातपाय धुवून, टोपी घालून किंवा डोक्यावर रुमाल ठेवून किंवा हे करून, म्हणजे तुम्ही जी गोष्ट करता ना ती गोष्ट नमाजी सारखी आहे. खरं म्हणजे मेडिटेशन आहे ना नमाजीच्या पण वर आहे, नमाजीपेक्षा जास्ती आहे. ओके, नमाज आपल्याला आहे ना मेडिटेशनच्या लेवलला नेण्यासाठी नमाज केलेली आहे. तर तुम्ही नमाज जेव्हा करता ना, तर नमाज जेव्हा करता त्याच्या पण वरच्या लेवलच्या गोष्टीमध्ये तुम्हाला हेल्प व्हायसाठी तुम्ही हे करता ना, तर म्हणून तुम्ही देवाचं नाव वेन नाही घेता, हे लक्षात ठेवून त्या हिशोबाने करा. घाणेरड्या जागेत बसून करू नका. जे जे आहेत ना काय तर घाणेरड्या जागेत बसून करू नका, जिथं घाण आहे हे आहे तिथं नको करू. म्हणून कोणीतरी क्वेश्चन पण विचारला ना की ईस्टला वेस्टला कुठं टोन करू, तर मी बोललो वेस्टला टोन करा, कारण आपण जेरुसलेम वेस्टला आहे म्हणून वेस्टला टोन करा. मेडिटेशन मध्ये ईस्टला टोन करायचं असतं, पण आपण इंडियामध्ये आहोत, आपल्याला ईस्टला टोन केलं तर जेरुसलेमला आपली पाठ होईल, म्हणून आपण आता ज्युइश मेडिटेशन करतोय म्हणून तुम्ही वेस्टला टोन करून बसा. ओके, अजून ह्याच्याबद्दल कोणाला काय क्वेश्चन आहे? आणि मला एक प्रश्न आहे बच्चा. हा आंटी मी एक काय मिनिट, बोलते, हा, एक मिनिट आंटी. माझ्या डोक्यातनं आणि विसरून हा, गेलं. अच्छा विचारा. हा, मी काय बोलते की जर आपल्याला कोण इन वेन म्हणजे फुकट आपल्याला ब्लेम करत असेल, इफ वी से ओके गॉड विल सी, तर ते काय हा. इनवेन हाय म्हणजे आपण देवाचं नाव फुकट मध्ये घेतो काय, मीन्स येस. नाही तुम्ही हे बघा, तुम्ही देव बघून घेईल बोलला ना, तर ते देवाचं नाव फुकट मध्ये घेतल्यासारखं नाही, कारण तुम्ही देवाचं जे नाव आहेत ना, देवाचे नाव आहेत 10 नाव आहेत वेगवेगळी, आदोना, एलोहिम, एलोहिम, ते सगळी नावं नाही घ्यायची. पण तुम्ही देव बघून गेला तर हिब्रू मध्ये बोलाल तर देव बघून गेल म्हणजे तुम्ही तो एक नावच घ्याल ना. ओके, पण ते देव बघून घेल तुम्ही तो कशा ह्याच्याने बोलतात हे बघा. आहे ना, कोणी पण काय पण बोलला ना, एक माणूस शिंकला ना तर आपण काय बोलतो, ब्लेस यू. कोणी काय पण केलं ना तर ब्लेस यू बोलायचं आहे, कारण देव कशाला बघून घेईल. आपण पण रॉंग असू शकतो ना. आपण काय एवढं मोठं हो की आपल्याला सगळं दिसतंय.
जी काय हा. गोष्ट होतं ना त्याच्यामध्ये आपली पण थोडीशी मिस्टेक, म्हणून ती आहे ना की एक हात से ताली नाही बजती, कारण That is it. हा, कारण आपली पण थोडीशी काहीतरी मिस्टेक होती त्याच्यामध्ये देवाला कशाला मध्ये घेतं, त्याला बोलायचं अरे ब्लेस यू, असा हे करायचा. कारण आहे ना कोण पण माणूस आहे ना उगाच्या उगाच कोण माणूस आहे ना काय म्हणजे उगाच्या उगाच कोणतरी काहीतरी करत असाल ना, करतात असं नाही की नाही करत, उगाच्या उगाच करणारी पण माणसं, उगाच्या उगाच कोण करते त्या लोकांचा ती लोक बघतात ना, त्या लोकांना देव बघतात, तुम्ही नाही बोलला तरी बघलच देव. पण ही जी सवय आहे ना, ह्या सवयी सगळ्या आपल्याला सोडल्या पाहिजेत की देव बघल हे करल नाही ते करल. ते आपण काय एवढं मोठं नाही आहोत की म्हणजे एवढा मोठा ज्यांनी बनवला ना सगळा, बोलतात एवढा मोठा युनिव्हर्स यांनी बनवला ना, त्या एवढा मोठा युनिव्हर्स आहे ना, त्याच्या युनिव्हर्स मध्ये आहे ना आपला अर्थ आहे ना डस्ट पार्टिकल सारखा आहे, एखाद्या डस्ट पार्टिकल सारखा आहे. आणि त्या डस्ट पार्टिकल मध्ये आपण जो राहतो ना, तो आपण त्या डस्ट मधल्या डस्ट पार्टिकल सारखा होतो. आणि मग एवढा मोठा जो देव आहे ना, तो एवढ्याशा डस्ट पार्टिकलच्या ह्याच्यामध्ये इंटरेस्ट घेते ना, तर जेवढा तो इंटरेस्ट घेते तेवढा बस झाला. अजून आपल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट त्याला नको घ्यायला देऊ. तो घेतं सगळ्या गोष्टींमध्ये, पण आपण त्याला नाही सांगितलं, आपण त्याला नाही सांगितलं पाहिजे ते सगळं. थँक यू बच्चा. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. ओके. आता दुसरा नाव आहे ना की योद हे वाव हे, हा जो नाव आहे ना, हा नाव आहे ना आपल्याला प्रोनाऊन्स करायला अलाउड नाही आहे. म्हणून तो जेव्हा नाव येतं ना तर आपण काय बोलतो, अदोनाय बोलतो. ओके. तर अदोनाय पण हा नाव पण नाही ना, तो योद हे वाव हेचा नाव आपण घेताना अदोनाय बोलतो. पण आता आहे ना युजली काय असतं, पुस्तकात लिहिलं, इथं तिथं लिहिलं, म्हणजे जे मेडिटेशनच्या पुस्तक त्याच्यामध्ये त्याला टेट्राग्रॅमेशन बोलतात. ओके. तर तो अलाउड नाही. जर तुम्ही आता युजली आता आपण जो फर्स्ट मेडिटेशन दिला ना त्याच्यामध्ये त्या नावावर कॉन्सन्ट्रेशनचा आपण हे करतो, तर तो कॉन्सन्ट्रेशन करताना तुम्ही आहे ना तुमच्या मनामध्ये आहे ना तो नाव आहे ना प्रोनाऊन्स नको करू. म्हणजे तुम्हाला त्याला वावल्स नाहीत, आपल्याला कसा प्रोनाऊन्स करायचा ते पण नाही माहिती, तो फक्त कोहेन एक टाइम प्रोनाऊन्स करायचा, तर तो प्रोनाऊन्स नको करू. तो योद हे वाव हे म्हणूनच तुम्ही बघा, आणि योद हे वाव हे म्हणूनच तुमच्या डोक्यामध्ये राहू देतो. ओके. आणि जर तुम्हाला प्रोनाऊन्स करायचा वाटला ना तर तुम्ही अदोनाय म्हणून आतमध्ये तुमच्या प्रोनाऊन्स करा. त्याला जे आता ख्रिश्चन लोकनी हे ते सगळ्या प्रोनाऊन्स करायला लागले, तो प्रोनाऊन्स करायसाठी नाव ना आहे, तो प्रोनाऊन्स नाही करू शकत, असा कायदा आहे प्रोनाऊन्स. कारण तो आहे ना रूट आहे या क्रिएशनचा, अख्ख्या क्रिएशनचा रूट आहे. जसा आपल्या सोलच्या रूट साठी आता आपण हे करतोय ना प्युरिफिकेशन, तर सोलचे जे रूट्स पसरलं त्या रूट्स पर्यंत पोहोचण्यासाठी आपण करतोय, तसा अख्ख्या क्रिएशनचा तो रूट आहे. तर आपल्याला प्रोनाऊन्स करायला काय अलाउड नाही, कारण जर आपली आपली थोडीशी लेवल तेवढी पण गेली आणि आपण तो नाव प्रोनाऊन्स केला ना तर रूट हलवल्यासारखं आहे झाडाचा. ओके. तर झाडाचा रूट हलवला तर काय अख्खा झाड डिस्ट्रॉय नाही, अख्खा झाड हलतं. तर तसा त्या नावामध्ये एवढी पॉवर आहे ना की तो नाव घेतल्याने अख्खा क्रिएशन हलतं, अटेन्शन मध्ये उभा राहतं. म्हणून अलाउड नाही तो नाव घ्यायला, तर तो नाव घेऊ नका आणि घ्यायला अलाउड नाही. तर तो एक जो मेन जो आहे ना, तर म्हणून हास्यम बोलतात. हास्यम म्हणजे काय, तर हास्यम म्हणजे तोच, हास्यम म्हणजे द नेम म्हणजे जो आपल्याला अलाउड नाही घ्यायचा तो. ओके. तर योद हे वावे हा जो नाव आहे ना त्याचा जो प्रोनाऊन्सिएशन होतो अलाउड नाही. त्याच्याबद्दल नमाजी मध्ये पण आपण काय बोलतो, नमाजी मध्ये पण आपण तो प्रोनाऊन्स नाही करतो. नमाजी मध्ये त्याच्या बदली आपण काय प्रोनाऊन्स करतो, अदोनाय प्रोनाऊन्स करतो. ओके. पण मंडेन ह्याच्यामध्ये आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये पण आपण चांगली गोष्ट करताना आपण हास्यम म्हणून तो प्रोनाऊन्स करतो. पण आता मेडिटेशन मध्ये मी तुम्हाला उघडा सांगतोय म्हणून मी तो योद हे वाव हे असं तुम्हाला सांगतोय. ओके. पण मग पुढे मी आपण जर जास्त शिकलो तर आपण हास्यम असं नाव घेतलं की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की कुठल्या गोष्टीबद्दल बोलतोय. ओके. आता क्वेश्चन होता एक की मी सांगितलं होतं की हा अख्ख्या जगामधून आपल्यामध्ये जे येतं ते न्यूट्रल असतं, असा एक क्वेश्चन होता. आणि ओनली यूज फॉर पॉझिटिव्हिटी असं मी काहीतरी सांगितलं होतं. तुम्हाला आठवते मी काय बोललो होतो की आपण जेव्हा कुठली पण गोष्ट बघतो ना, ती गोष्ट बघतो तेव्हा आपल्या आतमध्ये ती काय येतं, आपण ते बघत असतो, न्यूट्रल असतं ती. आणि आपण आपल्या आतमध्ये त्या गोष्टीला काय करत असतो, त्या गोष्टीला आपण आपल्या आतमध्ये आपले इमोशन मेमरी हे सगळं देऊन काहीतरी त्याचा एक्सपिरियन्सला आपण त्याला मिनिंग देत असतो. आणि मग तो मिनिंग दिल्यावर आपण त्या मिनिंगच्या हिशोबाने ह्या जगामध्ये वागत असतो. ओके. तर आपण त्याला पॉझिटिव्ह मिनिंग पण देतो, निगेटिव्ह मिनिंग पण देतो. पण तो जो येणारी जी गोष्ट आहे ना ती काय आहे, ती न्यूट्रल असतं, न्यूट्रल गोष्ट असते ती. आणि पण ती न्यूट्रल गोष्टीला आपण देता. मेडिटेशन आपल्याला काय करणार आहे, मेडिटेशन आपल्याला फक्त आपल्याला अवेअर करून देणार आहे की ही जी येणारी गोष्ट आहे ना ती न्यूट्रल आहे आणि तू तिला कसा चेंज करतेस हे आपल्याला म्हणजे
एक्सपिरियन्स करायला आपल्याला त्या कॉन्शियसनेस मध्ये नेणार आहे की आपण जे बघतोय ना ती गोष्ट जी आतमध्ये येते आणि आपल्या आतमध्ये काय चाललंय, आपल्या मेमरी मध्ये काय चाललंय, आपल्या इमोशन मध्ये काय चाललंय, आणि त्या इमोशन आणि मेमरीने आपण कसं ते इंटरप्रेट करतोय ते आपल्याला एक दाखवणार आहे. आणि ते आपल्याला जेव्हा दाखवल तेव्हा आपण काय करणार आहे, आपल्याला समजणार आहे की ही गोष्ट येणारी जी आहे ती न्यूट्रल आहे. आता जेव्हा आपल्याला हे समजायला लागेल ना तेव्हा आपण आहे ना किती पण गोष्ट काय पण केली तर आपल्याला आपल्या आपल्या फायद्यासाठी आपण करतोय ना. तर म्हणून आपल्याला आहे ना ती गोष्ट पॉझिटिव्हली कशी इंटरप्रेट करायची ना हे आपल्याला त्याच्यातून हे करायचं आहे. ओके. एक कायदा आहे आपल्यामध्ये की आहे ना किती पण वाईट स्वप्न बघितलं, काय पण स्वप्न बघितलं ना तर आहे ना तो वाईट स्वप्न बघितलं ना तर त्याचा आपण मिनिंग नाही लावत, अरे मी खूप वाईट स्वप्न बघितलं करू. आणि स्वप्न स्वप्न सांगणारी माणसं असतात ना, स्वप्न सांगितल्यावर त्याचा मिनिंग सांगतात, ती लोक कधी पण नेगेटिव्ह मिनिंग नाही लावत स्वप्नाचा. कारण तो स्वप्न जो तुम्ही बघितला ना तो न्यूट्रल असतो. जरी त्याच्यामध्ये तुम्ही माणूस मेलेला बघितला किंवा माणूस जिवंत असलेला बघितला किंवा त्रास होते बघितला, खून बघितला, काय पण बघितला, तरी तो काय आहे, न्यूट्रल आहे. एकदा तुम्ही त्याला मिनिंग लावला ना तर मग तो मिनिंग त्याला लावला ना तर त्या मिनिंग प्रमाणे तो स्वप्न होतं. म्हणून आहे ना आपल्याला असा कायदा आहे की स्वप्न तुम्ही कुठला पण स्वप्न बघितलं ना तर चांगला स्वप्न बघितला असाच विचार करत असतं. ओके. तर का आहे, कारण तुम्ही जो मिनिंग लावता ना त्या मिनिंग प्रमाणे त्या गोष्टीला पॉवर मिळतं. त्या गोष्टीला तुम्ही आहे ना क्रिएटर आहोत. देवाने आपल्याला देवाच्या इमेज मध्ये बनवलेलं, आपण क्रिएटर आहोत देवासारखं. देवाकडे आहे ना तीन, देवामध्ये आणि आपल्या म्हणजे ऍज अ देवाच्या डेफिनेशन मध्ये आहे ना देव एक तर आहे ना क्रिएटर आहे, तो नथिंग मधून एव्हरीथिंग बनू शकतो. ओके. आणि आपण देवाच्या इमेज मध्ये बनलेलो आहोत म्हणून आपण पण नथिंग मधून एव्हरीथिंग बनू शकतो. तर नथिंग मधून एव्हरीथिंग बनू शकतो त्यातला पहिली गोष्ट काय आहे की ही जो आपल्याकडे येणारा जो जी गोष्ट आहे ना इनपुट, आपलं जे सेन्सेस आपल्याला इनपुट देतात ते नथिंग आहेत, काय नाही आहेत, ते न्यूट्रल आहेत एकदम. पण त्याच्यामधून आपण काहीतरी बनवतो, आपण क्रिएट करतो. पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी क्रिएट करतो. तर पॉझिटिव्हिटी क्रिएट करा, निगेटिव्हिटी क्रिएट करू नका. ओके. सेकंड गोष्ट आहे ना देव आहे ना फ्री आहे, देवाला कायच बंधन नाही. तसं आहे ना आपल्याला आहे ना आपलं सगळं बंधन आपण, म्हणून देवाने सांगितलं की तुम्हाला पैसामध्ये आपल्याला फ्री केला म्हणजे काय केला की तुम्ही माझ्यासारखं व्हा, मी फ्री आहे, माझ्यावर काय बंधन नाही, तसं तुमच्यावर पण काय बंधन नाही पाहिजे. तसा आपण जेव्हा हे मेमरीज आणि आपले इमोशन्स ह्याचं सगळं जे गुंता सोडवला ना तर आपण आहे ना त्याच्या बंधनमधून सुटणार आहोत. कारण आपला जो लाईफ आहे ना आपण आपल्या मेमरीज आणि आपल्या इमोशन्सच्या हिशोबाने आपण त्याला सगळा मिनिंग लावून चालवतोय. तर ते आपण त्याचा गुंता सोडवला ना तर आपण फ्री होणार आहोत. ओके. म्हणजे आपण देवाच्या इमेज मध्ये अजून एक पाऊल पुढे अजून आलो. ओके. देवाच्या इमेजचा जो हे आहे ना, देवाच्या इमेजचा जो हे तसा आहे. आणि तिसरी जी गोष्ट देवाची आहे ना की देव आहे ना अनलिमिटेड आहे. तसा मेडिटेशनचा जो थर्ड पॉइंट आहे ना तो तुम्हाला अनलिमिटेड व्हायचा आहे. आणि तुम्ही ह्या फिजिकल बॉडी मध्ये असताना कसा अनलिमिटेड व्हाल ना हे मेडिटेशन तुम्हाला पुढे शिकवणार आहे. जो मी असतो ना, मी इगो आपण ज्याला बोलतो ना, इगो म्हणजे काय आहे, इगो म्हणजे आपल्या बॉडी मधला आपण जो आपल्याला स्वतःला आपण काय आहे ना ते समजतो ना, तो सगळ्यात जो मोठा पॉइंट आहे ना तो इगो असतो. जेवढा मोठा इगो असतो ना तेवढा तो पॉइंट आहे ना छोटा असतो. स्पिरिच्युअलिटी मध्ये जेवढा मोठा इगो, ज्या माणसाचा जेवढा मोठा इगो ना स्पिरिच्युअलिटी मध्ये त्याचा तो सोलचा पॉइंट तेवढा छोटा असतो. ओके. तर आपल्याला आपला इगो एवढा छोटा करायचा आहे ना, एवढा इगो आपला एवढा कमी करायचा, एवढा कमी, एवढा छोटा करायचा आहे ना की आपल्या स्पिरिच्युअलिटी मध्ये आपला तो पॉइंट आहे ना अनलिमिटेड होईल. ओके. तर हा मेडिटेशन आपल्याला देतं. आणि ह्याच्याबद्दल मी जास्ती पुढे बोलीन या गोष्टीबद्दल. कारण इगो म्हणजे काय आहे, तर इगो म्हणजे एक अशी फालतू गोष्ट आहे ना जी आपल्याला ना दुसऱ्यांनी दिलेली असतं. जेव्हा आपण लहानपणी वागतो ना, काहीतरी करतो ना, तेव्हा आपली मम्मी आपल्याला बोलतो, अरे असं काय वागलास, चुकतंय काय तुला, हा इगो दिला मम्मीने तुम्हाला. तुम्ही काहीतरी करता, तुमच्या भावाची बहिणीची कॉपी करून तुम्ही काहीतरी करता आणि मग तुमची मम्मी किंवा तुमचा डॅडी बोलतो, अरे तिच्यासारखं काय वागतस तू, हे आहेस काय तू, ती आहेस काय तू, असं वाग. इगो दिला तुम्हाला. म्हणजे तुम्हाला डिफरन्शिएट करतात, तो इगो आहे. टीचर जेव्हा स्कूलमध्ये बोलतो ना अटेन्शन, म्हणजे काय, तुम्हाला टीचरनी इगो दिला. अटेन्शन म्हणजे काय, तुम्ही सगळीकडे होतात, आता अटेन्शन एक जागेमध्ये बघ, म्हणजे इगो म्हणजे तुम्हाला कॉन्स्ट्रिक्ट करतात. सगळ्या गोष्टीमधून जो कॉन्स्ट्रिक्ट होतो ना तो इगो असतं. आणि इगो आपण नाही बिल्ड करत,
माणूस इगो बिल्ड नाही करत. आपली सोसायटी, आपला कल्चर, आपला एन्व्हायरमेंट आपला इगो बिल्ड करतो. लहानपणापासून आहे ना, लहान मूल झोपलेलं असतं ना, तो झोपलाय आरामात, त्याची आजी मम्मी कोणतरी त्याला उठून दूध पाजतं. का नाही, त्याला भूक लागणार आहे करून. इगो बिल्ड केला, त्याला नाही पाहिजे, तो झोपलाय, तो त्याच्यासारखा वागतोय. पण कोणतरी त्याचा इगो बिल्ड करतं की आता खायचा टाइम झाला खा, पियाचा टाइम झाला पी. बरोबर ना. तर हा जो स्टार्ट असतो ना, इगोचा बिल्ड करायचा जो स्टार्ट असतो ना, तो बाहेरूनच इगोचा स्टार्ट होतं. आणि लहान मूल स्लोली स्लोली त्याचा इगो बिल्ड करून मोठ्यापणे आपल्याला अजून इगो बिल्ड करून मग नंतर एवढा मोठा बर्डन आपण घेऊन चाललेला असतो ना सोसायटीने दिलेला. म्हणून आपल्याला असा वागायला पाहिजे, आपल्याला तसा. कारण माणसं मला अशी समजतात, माणसं मला समजतात की मी आता एवढा चांगला माणूस आहे तर म्हणून चांगला वागला पाहिजे. बरोबर ना. ह्या सगळ्या गोष्टीने आपण चालतो का? कारण दुसऱ्यांनी दिलेल्या गोष्टीचा जो आपल्याकडे बर्डन असतं ना, त्या बर्डनने आपण चालत असतो. तो इगो आहे आपला. आणि जेवढा मोठा तो बर्डन आपल्यावर असतं ना, तेवढा मोठा आपला इगो. आणि त्या इगोने आपण दुसरी माणसं मला असं बघतात म्हणून मी छाती काढून चालीन, दुसरी माणसं मला असं करतात म्हणून मी असं करीन. आणि ह्या हिशोबानेच माणूस चालत असतो. आणि जेवढा मोठा इगो ना, तेवढा स्पिरिच्युअलिटी मध्ये तो तेवढा लिमिटेड असतो. पॉइंट 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 असतो. एवढा मोठा इगो असतो ना की आपण विचार करतो की मी आहे ना, मी माझी बॉडी नाही, माझा सोल आहे. आणि माझा सोल म्हणजे काय, तो एवढूसा छोटा कुठेतरी आतमध्ये पॉइंट आहे, जो इन्फिन एवढा स्मॉल आहे की मला समजू पण नाही शकत, एवढा स्मॉल पॉइंट आहे तो. आणि त्या पॉइंटच्या ह्याच्याने चालत असतो. आणि तो आपण समजतो की माझा इगो आहे. मला जर इकडनं मूनवर नेऊन ठेवला ना, तर मी 1 मिनिटात मरीन, है ना. माझी बॉडी 1 मिनिटात मरेल मी तिथं मूनवर गेलो तर. का? कारण तिथं मला श्वासोश्वास घ्यायला, हे करायला, ते करायला काहीच नाही, गोष्ट नाही तिथं. तर मी पृथ्वीवर असताना, मी इथं राहतो तिथं पृथ्वीवर असताना, माझ्या आजूबाजूची हवा आहे, आजूबाजूचं हे सगळं आहे ना, माझा पार्ट आहे, माझ्या बॉडीचा पार्ट आहे. माझा आत्मा आहे ना, माझा आत्मा ह्या बॉडीला जीव देते ना, लाईफ देते. तर लाईफ देताना ना, त्याला ह्या सगळ्या गोष्टी लागतात. कुठल्या कुठल्या गोष्टी लागतात? फक्त माझा ब्रेन नाही लागत, माझा हार्ट नाही लागत, माझा माइंड नाही लागत, माझी बॉडी नाही लागत, माझं एन्व्हायरमेंट पण लागतं. माझ्या एन्व्हायरमेंट सांगती, माझ्या आजूबाजूची माणसं पण लागतात, माझ्या आजूबाजूच्या माणसं सांगती, झाडं, सगळ्या गोष्टी लागतात. हा अख्खा जो मटेरियल वर्ल्ड आहे ना, या अख्ख्या मटेरियल वर्ल्ड लागतं माझी बॉडी जीवन ठेवायला. तर माझा सोल जेव्हा ह्या बॉडीला टच होतो ना, तेव्हा त्याची जे रूट्स असतात ना, ते हे रूट्स सगळीकडे पसरलेले आहेत, अख्ख्या मटेरियल वर्ल्ड मध्ये पसरलेलं आहे. आणि ह्या अख्ख्या मटेरियल वर्ल्ड मधून जे येतंय ना इनसाइड, आपण जे इनसाइड घेतोय हे घेतोय ना, आपण एवढा छोटा करून ठेवतो त्याला आपल्या मेमरीजनी आणि ह्याच्याने त्याच्याने, की आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि हे करतो आणि आपण इगोनी बघत असतो. तर ही जी जो जो प्रोसेस आहे ना मेडिटेशनचा, मेडिटेशनचा प्रोसेस काय करणार आहे, तुमचं सेन्सेस पहिले प्युरिफाय करणार आहे. तुमचं फिजिकल सेन्सेस आहेत ना, ते फिजिकल सेन्सेस न राहता स्पिरिच्युअल सेन्सेस होणार आहेत. तुमचं एकदा सेन्सेस स्पिरिच्युअल झालं ना, समजला की लोकांचा पोच आहे ना, लांब लांब पर्यंत पोचणार आहे. माझा फिजिकल आहे ना, आता मी टच केला, फिजिकल सेन्स आहे, फिजिकल सेन्स. कारण माझा सोल माझ्या बॉडी मधून माझ्या सेन्सेस मध्ये येऊन इथपर्यंत टच झालेला आहे आणि आता तिकडनं करते. पण मी त्यालाच जर माझं स्पिरिच्युअल सेन्स केलं तर काय होईल? त्याला स्पिरिच्युअल सेन्स केला ना, तर त्याची जी रूट्स आहेत ना, ते रूट्स ह्या एन्व्हायरमेंट मध्ये ह्याच्यामध्ये ना जास्तीत जास्त लांबपर्यंत जातात. मग मी आहे ना, इथून टच केला ना, तर तिथं पण काहीतरी होऊ शकतं. मी इथून बोललो ना, तर तिथं पण काहीतरी होऊ शकतं दुसरीकडं. तुम्ही जेव्हा नमाज कराल ना आजारी माणसासाठी, तर तो आजारी माणूस फटाकन बरा होईल. का? कारण तुम्ही स्पिरिच्युअली तुमचा जो फिजिकल माउथ होता ना, तुम्ही स्पिरिच्युअल माउथ केला. स्पिरिच्युअल माउथ केल्याबरोबर त्याचं रूट्स आहेत ना, ह्या अख्ख्या क्रिएशन मध्ये अजून लांबपर्यंत पोहोचतील. तो इफेक्ट करून येतो. पण त्याच्यासाठी आपला इगो पण आपल्याला छोटा करायचा असतो. ओके. छोटा म्हणजे छोटा नाही करायचा असतो, तो मोठा होतो खूप. स्पिरिच्युअली मोठा होतो, पण आपल्या फिजिकॅलिटी मध्ये छोटा होतो. आपण प्रत्येक गोष्ट आपल्यासारखी व्हावी का करत असतो, की माझ्यासारखाच झाला पाहिजे. तुम्ही ह्या जगामध्ये आपल्यासारखं काय नाही होत. हा जग अख्खा चाललाय ना, तो सगळ्या बॅलन्स मध्ये चाललाय. जर ह्या जगामध्ये ऑक्सिजन जास्ती झाला तर आगी लागायला लागतील. ह्या जगामध्ये कार्बन डायऑक्साईड जास्ती झाला ना, तर सगळ्या गोष्टी मरायला लागतील. या जगामध्ये नायट्रोजन जास्ती झाल्यानंतर नायट्रिक ऍसिडचा पाऊस पडेल. म्हणजे ह्या जगामध्ये सगळ्या बॅलन्स मध्ये चाललेला आहे. त्या बॅलन्स चाललेल्या गोष्टीमध्ये आपण काय विचार करतो, की सगळी गोष्ट माझ्या मनासारखी व्हायला पाहिजे. आपल्या मनासारखी नाही, सगळी गोष्ट जशी आहे, जसा पाहिजे तसाच होतंय. फक्त आपण त्याला इंटरप्रेट करतो.
निगेटिव्ह पॉझिटिव्ह. ओके, आता क्वेश्चन आहेत का? एक गोष्ट सांगणार आहे मी मग. हा एक क्वेश्चन होता, पहिले एक क्वेश्चन होता, त्याचा आन्सर देतो की थॉट प्रोसेस बद्दल कोणीतरी क्वेश्चन विचारला होता. तर थॉट प्रोसेस बद्दल काय क्वेश्चन आहे की आतापर्यंत आपण आहे ना थॉट प्रोसेस पर्यंत जायचंच नाही. आतापर्यंत आपल्याला फक्त इथपर्यंतच जायचं आहे की एक्सटर्नल जो स्टिम्युलस आहे, एक्सटर्नल मेडिटेशन आहे आपला, तो एक्सटर्नल जो स्टिम्युलस आपल्यामध्ये येतोय, तो एक्सटर्नल स्टिम्युलस आल्यावर माझ्यामध्ये काय होते. ओके, थॉट थिंकिंग कुठं पण काय सगळ्या गोष्टींमध्ये, इमोशन्स मध्ये, किंवा मला कसा वाटते, मला खाज येते काय येते काय, की मला दुखतंय काय, कुठला पण फिजिकल घ्या किंवा तुमचा थॉट प्रोसेस मध्ये घ्या, की कुठला पण काय पण झाला ना, त्याच्यावर तुम्हाला फक्त विचार करायचा आहे की का असा का होते, कुठं म्हणजे त्याचं कनेक्शन लावायचं की का होते असा. आणि पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तुम्हाला नाही, तुम्ही तो कंटिन्यू कराल ना, तेव्हा तुम्हाला समजेल की हेच मी बघत होतो आणि काल मला हेच बघताना मला असा झाला, आज मी हेच बघतोय आणि आज हेच बघताना मला असा झाला. तर तुम्हाला म्हणून तो कॉन्स्टंट ठेवायचा आहे, काहीतरी सिम्बल कॉन्स्टंट ठेवायचा आहे, किंवा म्युझिक कॉन्स्टंट ठेवायची आहे, किंवा तेलमीचा टप्पा कॉन्स्टंट ठेवायचा. काय कॉन्स्टंट ठेवायचा आहे? कारण तुमचा जो इनपुट आहे ना, एक्सटर्नल इनपुट जो आतमध्ये येते, तो कॉन्स्टंट आहे. आणि त्याच्यापासून येणारं जर वेगळं फिलिंग्स, थॉट्स आणि हे वेगवेगळे येतात ना, म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की कुठंतरी आतमध्ये काहीतरी वेगळं येते. मग तो आतमध्ये काहीतरी वेगळं येते, त्याच्याने काय इफेक्ट होते ते तुम्हाला नुसता विचार करायचा आहे. आणि तो विचार तुम्ही मेडिटेशन चालू असताना करा किंवा मेडिटेशन झाल्यावर करा. ओके, पण तो विचार करणं इम्पॉर्टंट आहे. तो विचार केल्याशिवाय तुमचा तो गुंता नाही सुटणार आहे. आणि तो विचार केल्यावर तुम्हाला समजेल की एकच स्टिम्युलसला वेगवेगळा, एकच स्टिम्युलसला आज मला खुशी होत होती, पण आज दुसऱ्या दिवशी मी तोच स्टिम्युलस गेला तर मला दुःख होतंय, तिसऱ्या दिवशी मी तोच स्टिम्युलस घेते तर मला भीती वाटते, चौथ्या दिवशी मला तोच स्टिम्युलस घेताना अजून काहीतरी वाटतंय. तर हा जो वेगवेगळ्या गोष्टी वाटतात ना, तो का वाटतात, त्याचा आन्सर जेव्हा विचार कराल ना, तर तुम्हाला त्याचा आन्सर विचार करताना एवढंच लक्षात ठेवा की स्टिम्युलस एकच आहे, जे बाहेरून येते ना आतमध्ये ते एकच आहे. जे चेंज होतंय ना, ते कुठेतरी आतमध्ये चेंज का होतंय, कसा होतंय, त्याच्यावर तुम्हाला विचार केल्यावर तो गुंता सुटत जाईल. ओके, क्वेश्चन्स विचारा, मग मी दुसरा एक दोन गोष्ट सांगणार आहे आणि मग आपण बंद करू, कारण 1 तास होऊन गेला आपल्या लेक्चरला. प्लीज फील फ्री, कोणाला काय क्वेश्चन आहेत मेडिटेशन बद्दल असेल तर व्हेरी गुड. पंचवीस पार्टिसिपेंट्स आहेत जुडा आज. आपण क्वेश्चन नाही विचारत ना माझं. 25 पैकी 25 लोकांनी मेडिटेशन केलं ना, तर तुम्हाला खरोखर मी बोलतोय, तुम्हाला आहे ना, हे बघा आपल्याला आहे ना, शास्त्र आहे ना सांगितलं की तोरा इज लाईक हनी, तोरा इज लाईक वॉटर. तोरा तुम्ही आहे ना, तोरा घ्या आणि चाटा, गोड लागणार आहे? नाही लागणार आहे. तुम्ही तोरा घ्या आणि पिया, पाणी निघणार आहे? नाही निघणार आहे. मेडिटेशन आणि हे जगा प्रॅक्टिकल केलं ना, तर तुम्हाला समजेल की त्याची टेस्ट गोड आहे, ती हनी सारखं आहे, तुम्हाला त्याच्यामधून पाणी निघल. ते जे प्रॅक्टिकल केलं ना, तरच त्याचा इफेक्ट तुम्हाला समजेल. नॉट प्रॅक्टिकल नाही केला ना, तुम्हाला त्याच्यामधून कायच नाही समजेल. तुम्हाला नुसतं सांगितलं थिअरिटिकली आपण बघितलं ना, तर आपण त्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींनी, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये मेमरीज बिनी हे टाकूनच त्याच्यामध्ये बघतो. ओके, एक गोष्ट सांगतो, कोणाला क्वेश्चन नसेल तर. ओके, पहिले आपण तेलीम मधला काहीतरी बोलू, म्हणजे तुम्हाला स्लोली हे येईल. तेलीम मधला जो दुसरा टप्पा आहे ना, साम 2, 2 नंबरचा साम. ओके, जर तुमच्याकडे तेलीम असेल तर तुम्ही तेलीम उघडू शकता. तर साम 2 मध्ये 11वी लाईन आहे, मला वाटतं. थांबा 1 मिनिट, उघडू द्या मला. साम 2 मध्ये 11वी लाईन. 11वी लाईन काय बोलते? इवदूत एत अदोनाय बेईर आ वेगिलू बीर आदा. इवदूत एत अदोनाय बेईर आ वेगिलू बीर आदा. ओके, अख्खा टप्पा नाही वाचत मी, नुसता तीच लाईन वाचते, 11वी लाईन. तर तो त्या लाईनीचा अर्थ काय आहे? 11व्या लाईनीचा अर्थ आहे की सर्व इवदूत म्हणजे काम करायचं. ओके, सर्व गॉड विथ फिअर अँड रिजॉइस विथ ट्रेम्बलिंग. काय सांगते तो टप्पा? काय सांगते? सर्व म्हणजे देवाची सेवा, देवाचं काम कसं करा तुम्ही? फिअरनी करा.
सर्व अदोनाय विथ फिअर आणि रिजॉईस विथ ट्रेम्बलिंग. आणि रिजॉईस करताना कसा करायचा, ट्रेम्बलिंगनी रिजॉईस करायचा. आणि दुसरा टप्पा आहे ना 100 नंबरचा टप्पा, 100 नंबरचा टप्पा आहे. 100 नंबरच्या टप्प्यामध्ये सेकंड लाईन आहे ना, सेकंड लाईन ती काय बोलते, इवदूत एद अदोनाय बेसिमखा बहु लेफानाव बिरनाना. इवदूत एद अदोनाय बेसिमखा बहु लेफानाव बिरनाना. काय बोलते की सर्व गॉड विथ सिमखा, सर्व गॉड विथ joy, सिमखा, जॉय. come before him with exultation. कम बिफोर हिम विथ एक्झल्टेशन. ओके, आता हे दोन ऑपोजिट आहेत ना, ऑपोजिट झालं दोघं. एक काय बोलते, पहिली लाईन काय बोलली की सर्व गॉड विथ फिअर अँड रिजॉईस विथ ट्रेम्बलिंग. आणि दुसरी लाईन बोलते की सर्व गॉड विथ जॉय अँड कम बिफोर हिम विथ एक्झल्टेशन. कम बिफोर एक्झल्टेशन म्हणजे तो बिरनाना जो शब्द आहे ना, तो मेडिटेशन म्हणजे खरं त्याच्यात जो हे आहे ना, ट्रान्सलेशन आहे ना, तो मेडिटेशन आहे. म्हणजे ब्लिसफुल मेडिटेशन मध्ये जो ब्लिस वाटतं ना, तो आहे. तर हे दोन गोष्टी का वेगवेगळ्या का सांगते आपल्याला, दोन वेगवेगळ्या गोष्टी याच्या सांगते. तो तेलीम आपल्याला दोन वेगवेगळ्या गोष्टी सांगते, कारण तेलीम आपल्याला सांगते की आहे ना, तुमचा आहे ना जो स्टार्ट आहे ना, मेडिटेशनचा स्टार्ट आहे ना, तो फिअर नाही झाला पाहिजे. पण तो फिअर कसा फिअर पाहिजे, तो फिअर तुम्हाला असा फिअर पाहिजे जो तुमचा जॉय मध्ये जाणार आहे, तुमचा रिजॉयसिंग मध्ये जाणार आहे, असा फिअर पाहिजे. आणि स्लोली जेव्हा तुम्ही याच्यामध्ये पुढे जाल ना, तेव्हा तुमचा आहे ना तो जॉय मध्येच राहणार आहे. ओके, तो सेकंड जो सांगते ना, तो पुढच्या स्टेप मध्ये सांगते. तर फिअर म्हणजे काय, फिअर म्हणजे खरं म्हणजे इरा म्हणजे फिअर ना आहे. इराचा जो इंग्लिश ट्रान्सलेशन होतो ना फिअर, तो फिअर नाही. इरा म्हणजे ना ऑ आहे. ऑ म्हणजे आपण त्या गोष्टीबद्दल जर विचार केला ना, तर आपल्याला असा एकदम सगळा डोका बिका बंद होता, अशी गोष्ट आहे ती. म्हणजे जर तुम्ही शाहरुख खानला बघितलं ना, तुमच्या बाजूला ट्रेन मध्ये तुम्ही चाललो इकडनं, म्हणजे ट्रेन मधून कुठेतरी चाललो आणि शाहरुख खान येऊन तुमच्या बाजूला बसला, तर तुम्हाला कसं वाटेल, है ना? त्याला ऑ बोलतात. किंवा तुम्ही बसच्या लाईनीमध्ये उभा आहात आणि मोदीने येऊन तुम्हाला विचारला की ये बस किधर जाती है करून, तर तुम्हाला कसं वाटेल? किंवा तुम्हाला आहे ना प्रेसिडेंट ऑफ इंडियाने तुम्हाला जेवायला बोलवलं आणि तुमच्या संगती येऊन तो जेवतोय आणि तुम्हाला बोलते, अरे घे मस्त आहे, टेस्ट मस्त आहे, घे तुमच्या बशीत काहीतरी टाकतोय, कसं वाटेल तुम्हाला? त्या सगळ्या गोष्टीला ना ऑ बोलतात. ऑ म्हणजे काय? ऑ म्हणजे भीती ना आहे. ऑ म्हणजे अशी काहीतरी गोष्ट की तुम्ही आहे ना, असं तुम्हाला वाटतं की आहे ना, माझी आहे ना तेवढी लायकी ना आहे, असं वाटतं काहीतरी. म्हणजे भांबरावून जाणं, बोलू शकतो. भांबरून जातो. भांबरून जातो Surprise, की yes. अरे म्हणजे मी ॲस्टॉनिश, मी एवढा लकी आहे की शाहरुख खान माझ्या बाजूला बसला. मी एवढा हे आहे की अरे, ज्या माणसांसाठी हे होतं ना, मी आहे ना जेव्हा काम करत होतो ना एअरपोर्टवर, तेव्हा मी आहे ना सिक्युरिटी करताना ना, तर ती शिल्पा शेट्टी ना, कुंद्राची बायको शिल्पा शेट्टी ना रे. बरोबर. हा तर ती Yes. शिल्पा शेट्टी आहे ना, तर शिल्पा शेट्टी इस्रायलला जायची, त्याचा बिझनेस आहे, कुंद्राचा बिझनेस आहे, ती इस्रायलला जायची. ती कधी पण इस्रायलला जाताना ना, ती काय करायची ना, ती सगळ्यांना सोडून ना माझ्याकडे येऊन उभी राहायची. जरी मी कुठला पॅसेंजर घेत असलो ना, तरी ती येऊन मागं उभं राहायची आणि मला अशी करायची ना, उभी राहायची. आता फर्स्ट टाइम जेव्हा फर्स्ट टाइम ती गेली ना, त्या कुंद्राची आणि तिची मी सेक्युरिटी केली होती फर्स्ट टाइम. आणि त्याच सेक्युरिटी मध्ये मी तिची सेक्युरिटी केली आणि बातचीत झाली, हे झाली, ते झाली. तेव्हा ती आता मी प्रोफेशनली काम करत होतो, मी हो नाही करत होतो, पण नॉर्मली हे करत होतो. पण त्या टायमाला त्या कुंद्राने मला विचारला की तू असं काय, तुम्ही एवढं फ्रेंड सारखं काय बात करता करून तुम्ही? तर मी कुंद्राला बोललो, नाही आम्ही ओळखतो ना आधीपासून, ती माझी क्लासमेट होती, असं मी कुंद्राला बोललो. तो बोलते, हा रिअली असं बोलला. मग ती पण हसली आणि ती गेली. क्लासमेट काय नव्हती ती माझी, पण मी प्रोफेशनली काम करत होतो, है ना? जर शिल्पा शेट्टी किंवा शाहरुख खान येऊन पण माझ्या समोर उभा राहिला आणि मी सिक्युरिटी करतो, तर मी कशी केली पाहिजे? प्रोफेशनल केली पाहिजे ना. मी होऊन केला तर प्लेन पडल, है ना? मला, कारण आम्हाला ट्रेनिंग मध्ये तसं ट्रेनिंग देतात आणि मी VIPs आणि याचे प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टरची सिक्युरिटी करत होतो, मला इनबिल्ड झाला होता ते. पण नेक्स्ट टाइमपासून ती कधी पण माझ्याकडे यायची, पण
जी नवीन मुलं नवीन हे काम करणारी जी होती ना ती लोक सगळ्यांना एकदम हे व्हायचं, अरे ह्याच्याकडे गेली, अरे ह्याच्या, आणि मग ती लोक आहे ना ते थोडा टाइम आहे ना, अर्धा तास 15 मिनिटं त्यांचा वागणं बिगणं एकदम चेंज व्हायचं माझ्या सांगते. ओके, कारण कशाला चेंज व्हायचा, कारण म्हणजे मी पण कोणतरी काहीतरी असा वाटायचा. तसा तुम्ही मेडिटेशन करताना काय पण करताना तुम्ही आता काय करणार आहे, तुम्ही आहे ना देवाला बोलवणार आहे. तुम्ही जो स्पिरिच्युअल फोर्स आहे ना या जगाचा अख्खा स्पिरिच्युअल फोर्स त्याच्या संगती कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करताय, आणि तुम्ही कॉन्टॅक्ट करताना तो फोर्स संगती कॉन्टॅक्ट करताना तो फोर्स तिथे येणार आहे. म्हणून तुम्ही आहे ना त्या ऑ मध्ये राहा, कारण त्या ऑ मध्ये ह्याच्यासाठी राहायचं आहे, कारण तुम्ही जर तुम्हाला जरी नाही दिसला ना तरी तिथं ती गोष्ट आहे ना प्रेझेंट राहणार आहे. तुम्हाला जरी नाही फील झाला ना तरी त्या गोष्टी तुम्हाला ती गोष्ट तिथं हे होणार आहे. त्या ऑ मध्ये राहायचं आहे, आणि त्या ऑ मध्ये जर तुम्ही राहिलात ना तरच ती गोष्ट आहे ना तुमच्या संगती कॉन्टॅक्ट करायसाठी आहे ना पुढे येईल. ओके, तो स्पिरिच्युअल जो फोर्स आहे ना तो स्पिरिच्युअल फोर्स तुमच्या बॉडीच्या स्पिरिच्युअल फोर्सला आहे ना क्लिअर करायचं काम करेल, आणि तो क्लिअर करायचं काम करेल तेव्हा तुम्हाला खरोखर मग तो जेव्हा फील व्हायला लागेल ना तेव्हा तुम्ही तो कसा फील व्हाल, तुम्ही तो जॉय मध्ये फील कराल. पण स्टार्ट तुमचा जो फिलिंगचा स्टार्ट आहे ना, जरी तुम्हाला नाही दिसला, जरी तुम्हाला नाही फील झालं, हे नाही फील झालं, तरी तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही जे करताय ना ते काहीतरी म्हणजे अशी गोष्ट आहे ना की तुमच्या बाजूला बसलेली बुरखा घालून बसलेली बाई आहे ना, असा विचार करा की तुमच्या बाजूला बुरखा घालून बसलेली बाई आहे ना ती कोणतरी मोठी ऍक्ट्रेस आहे या जगामधली, आणि ती तुमच्या बाजूला बुरखा घालून बसली. जरी तुम्हाला नाही दिसत ना, उद्या तिने बुरखा वर केल्यावर तुम्हाला दिसेल की अरे एवढी मोठी कोणतरी ऍक्ट्रेस तुमच्या बाजूला बसलेली आहे करून. तर तसा बिहेव करा. म्हणून तो तुम्हाला तेलमीचा टप्पा काय सांगते की पहिला इरा म्हणजे ऑ आहे. इरा म्हणजे फिअर नाही आहे. इरा म्हणजे तो एक असा प्रकारचा फिअर आहे की त्या फिअर मध्ये तुम्हाला भांबरून जाता तुम्ही, आणि तो कंटिन्यू ठेवाल तेव्हा तुम्हाला त्या पोझिशन मध्ये जिथं येणार आहे तो किती की तेव्हा तुम्हाला तो सिमखामध्ये जॉय मध्ये तुम्ही कनेक्शन होणार. तुम्हाला दर टायमाला ती शिल्पा शेट्टी आली ना तर ती दर टायमाला येऊन माझ्याकडेच येते. तो फर्स्ट टाइम होता, जो फर्स्ट टाइम वेगळा होता, पण सेकंड टाइम थर्ड टाइम तिला समजलं की अरे हा माणूस बरोबर सिक्युरिटी करतोय, हा माणूस हे करतोय, फटाफट करतोय, त्या साईन नाही घेत माझ्याकडनं, इकडं साईन त्याची साईन, ऑटोग्राफ नाही घेत, ते घेत नाही, प्रोफेशनली काम करते, हे करते, तर ती त्याला घेऊन माझ्याकडेच येत होती ना. तीच नाही यायची, अजून किती ऍक्टर लोक यायचं, पण ते कशाला यायचं, कारण त्या लोकांचा हे होतं की हा हे आहे. तसा तो जो स्पिरिच्युअल फोर्स आहे ना तुमच्या संगती कॉन्टॅक्ट करायला लागेल ना तेव्हा त्या स्पिरिच्युअल फोर्स तुम्ही ऑ मध्ये राहा आणि तुम्ही तुमचं काम करा. स्लोली तो स्पिरिच्युअल फोर्स तुमच्या संगती येईल तेव्हा तुम्हाला सिमखा होईल. ओके, शेवट करू आपण एक गोष्ट सांगून. ओके, तर एक मोठी शिप आहे, शिप माहिती आहे, शिप पाण्यावर चालतं ती शिप. आता तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही इमॅजिन करू शकता, किती मोठी पाहिजे तेवढी मोठी इमॅजिन करा, किती काय पाहिजे तशी इमॅजिन करा. त्या शिपवर एक कॅप्टन आहे. त्या कॅप्टनचं काम काय आहे, ती शिप एका पोर्टवरून दुसऱ्या पोर्टवर न्यायची, दुसऱ्या पोर्टवरून तिसऱ्या पोर्टवर न्यायची. म्हणजे त्या शिपचा काम आहे ना, तो शिपचा काय काम आहे, आणि तो शिपला काय करायचं इन्चार्ज तो कॅप्टन आहे. तो सगळ्या पोर्टवरून ह्या पोर्टवरून त्या पोर्टवरून सगळ्या न्यायासाठी हे करायसाठी ना त्याच्या हाताखाली एक नॅव्हिगेटर असतं. नॅव्हिगेटर म्हणजे काय, जो शिप कुठल्या कोर्सनी चालवायची, कशी चालवायची, काय चालवायची, कुठं न्यायची, काय न्यायची, किती स्पीड पाहिजे, किती हे पाहिजे, सगळा कॅल्क्युलेट करतं, हे करतं आणि नॅव्हिगेट करतो. तो नॅव्हिगेटर असतो तो. आणि त्या नॅव्हिगेटरच्या हाताखाली माणसं असतात. ओके, 50 माणसं आहेत नॅव्हिगेटरच्या हाताखाली, 50 माणसं आहेत. कुठली लोडर्स आहेत, कुठली लोडिंगचा इन्चार्ज आहेत, कुठली फ्यूल भरायचे इन्चार्ज आहेत, कुठली मशीन इंजिन चालवायचं हे आहे, सगळी वेगवेगळ्या सगळ्यांचं 50 जणांचं काम आहे. आता गडबड काय झाली माहिती की ते सगळं वर्कर जो आहेत ना 50 वर्कर, त्या लोकांनी आहे ना युनियन बनवली, आणि त्या लोक बोललं की आपण आहे ना आपल्याप्रमाणे ही शिप चालवू, या कॅप्टन प्रमाणे शिप नाही चालवायची. म्हणून त्यांनी काय केलं, शिप मध्ये पाण्यामध्ये असताना त्यांनी कॅप्टनला पकडला आणि कॅप्टनला एका रूम मध्ये, शिपच्या खाली रूम मध्ये बंद करून ठेवला. आणि हा कॅप्टन आहे ना नॅव्हिगेटरचा कधी पण ऐकतं, म्हणून ह्या नॅव्हिगेटरला पण बंद करू म्हणून त्यांनी नॅव्हिगेटरला दुसऱ्या रूम मध्ये बंद केला. आणि दुसऱ्या रूम मध्ये बंद केल्यावर आता हे 50 जण आहेत ना, हे 50 जण त्यांना पाहिजे त्या मर्जीने ती शिप चालवतात. ओके, पाण्यावर चालली आहे शिप. कधी या 50 मधला जे
त्या लोकांनी ठरवलं की हर 5 माणसावर आपण एक एक इन्चार्ज ठेवू, कारण हा फ्युलवाला आहे, हे आहेत ना वेगवेगळे डिव्हिजन आहेत ना, प्रत्येक डिव्हिजन मध्ये आपण एक एक हेड ठेवू, असं 5 हेड ठेवलं. आणि ते 5 हेड आहेत ना त्यांना पाहिजे तशी शिप चालवतात. कधी ईस्टला जाते, कधी वेस्टला जाते, कधी कधी गोल गोल फिरते, कधी काय होते. आता त्या शिपचा काय होणार आहे? ती शिप कधी त्याच्या गोल ह्याच्यावर गोल फिरून पोहोचणार आहे तिथंच येईल. का? पण त्या शिपचा म्हणजे काय यूज आहे त्या शिपचा? त्या शिप पोहोचणार नाही. ह्या पोर्टवरून त्या पोर्टवर जायचंय की नाही, कारण त्या नॅव्हिगेटरला माहितीये कसा नॅव्हिगेट करायचं. ह्या बाकीच्या माणसांना नाही माहिती कशी नॅव्हिगेट करायची ती, बरोबर. तर ह्या नॅव्हिगेटर त्यांनी नाही पकडू हे केलं तर त्या शिपचं काय काम नाही. आणि हे जे 50 माणसं आहेत ना, हे 50 माणसं त्या शिप मध्ये काय करणार आहेत? त्या लोकांना काय जमणार आहे? तसा ही आपली बॉडी आहे ना, ही शिप आहे. शिप आहे आपली बॉडी, अशी दिसते काहीतरी. ह्या बॉडी मध्ये आहे ना, ह्या बॉडी मध्ये एक कॅप्टन असतं आपल्या बॉडी मध्ये. आणि तो कॅप्टन आहे ना, तो कॅप्टन ही शिप कुठं न्यायची काय न्यायची ते डिसाईड करत असतं. काय काम करायचं शिपला काय नाही त्या त्या कॅप्टनला माहिती असतं. कुठला कार्गो न्यायचा आहे, कुठला काय न्यायचा आहे, ते सगळं त्याला माहिती असतं. आणि एक आहे ना नॅव्हिगेटर असतं. नॅव्हिगेटर म्हणजे आपला लेव म्हणजे आपला हार्ट, आपला माइंड, तो नॅव्हिगेटर असतं. आणि त्या नॅव्हिगेटरला तो सांगत असतं प्रत्येक टायमाला की इथं हे करायचं आहे, ते करायचं आहे, हे करायचं ते करायचं, असं सगळं करत असतं. आणि त्या नॅव्हिगेटरच्या हाताखाली आहे ना 50 माणसं असतात. आपलं 5 सेन्स आणि त्या 5 सेन्सचे जे डिव्हिजन्स आहेत ना ते 50 माणसं असतात कामाला. आणि तो माइंड त्याच्या थ्रू सगळं काम करत असतं. पण आता झालंय काय ना की आपलं जे 50 माणसं आहेत ना त्या लोकांनी शिप ताब्यात घेतलेली आहे आणि ती लोक शिप चालवत आहेत. त्या लोकांनी आपला जो कॅप्टन आहे ना त्याला अशा अंधार कोठडीमध्ये लपून ठेवलेला आहे ना की आपण शोधला तरी आपल्याला तो मिळणार नाही. आपल्याला तो मिळतच नाही. तो कुठे आपल्याला माहितीच नाही. ओके. आणि तो नॅव्हिगेटर आहे ना त्या लोकांनी कुठेतरी बंद करून ठेवलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की तो नॅव्हिगेटर हाय कुठेतरी बंद. आणि ही 5 माणसं आहेत ना, जी 50 माणसांवरची 5 माणसं, ती लोक ही शिप चालवतायत. आपण आता काय करतोय? आपण आहे ना ह्या 5 माणसांना ना एक्सप्लेन करतोय. या 5 माणसांना, त्यांच्या 50 माणसांना आपण एक्सप्लेन करतोय की तुम्ही ही शिप एकटं नाही चालू शकत. तुम्ही ही शिप आहे ना ह्या जगामध्ये एकटा चालवला ना तर ती फिरत राहणार आहे. इथं फिर, तिथं फिर, इथं फिर, तिथं फिर, सगळी सगळा करणार आहे. तुम्ही कुठल्या पण गोष्टीला काय पण मिनिंग लावणार आहे. तुम्ही ह्या सी आहे ना जो, ह्या सी मध्ये कुठं पण काय पण तुम्हाला दिसली तिथं तिथं न्याल, इथं न्याल, तिथं न्याल, तिथं नेणार आहे. आपण काय करतोय? आपण त्या सेन्सेसला प्युरिफाय करून त्या सेन्सेसला आहे ना आता जागृत करून आपण त्या सेन्सेसला आहे ना त्या माइंड जो आहे ना तो नॅव्हिगेटर आहे ना त्या नॅव्हिगेटरचा जो ऑथॉरिटी आहे ना ती ऑथॉरिटी कबूल करायला सांगणार आहोत. ओके. आणि त्या नॅव्हिगेटरला सोडून ती शिप चालवायला सांगणार आहोत. पण तो नॅव्हिगेटरला सोडून शिप चालवायला सांगितली ना तर ती शिप परत तशीच चालणार आहे, कारण तो नॅव्हिगेटर त्या 50 माणसांच्या हिशोबाने शिप चालवल. तर आपल्याला त्याच्यानंतर पुढे अजून एक काम काय करायचं आहे की त्या नॅव्हिगेटरला सांगायचं आहे की तुला आहे ना तर कॅप्टनचा ऐकून शिप चालवायची आहे. ओके. तर ह्याच्यामध्ये आहे ना अजून कितीतरी पायऱ्या आहेत. फर्स्ट पायरी आपण आहे की आपण आता फर्स्ट पायरी आपण त्या सगळ्या जे सेलर्स आहेत ना, कॅडेट्स आहेत ना, त्या कॅडेट लोकांना आता आपण जागा करून सांगतो की तुम्ही जे करता ते रॉंग आहे. तुम्ही जे करता ते हे आहे, ते गुंता सोडवतोय आपण की असा नाही आहे. तुम्हाला वाटतंय तसा नाही आहे. तुम्ही कुठं पण शिप नेली तर तसा नाही आहे. आणि ते जेव्हा त्यांना समजेल ना तेव्हा ती लोक मग स्वतःहून पुढे जाणार आहेत. स्वतःचा पुढचा जो पार्ट आहे ना त्याला स्पिरिच्युअल सेन्सेस तुमचं होतील आणि ते पुढचा पार्ट आपण पुढे करू. पण शिप जी आहे ना ती ज्या गोष्टीसाठी पाण्यामध्ये उतरली आहे ना त्या गोष्टीसाठी जर ती शिप वापरली ना तर त्या शिपचा काहीतरी उपयोग होणार आहे. नाहीतर ती शिप इथं तिथं फिरत राहणार, इथं तिथं फिरत राहणार आहे. कधीतरी बुडून पण जाईल, कधीतरी कुठल्या तरी सेन्सेसच्या मिस्टेकमुळे, कुठल्या तरी सेलरच्या मिस्टेकमुळे ती टायटॅनिक सारखी आपटेल आणि तुटल, है ना. तर ते नाही व्हायसाठी आता आपण फर्स्ट स्टेप चालू केलेला आहे. गोष्ट आवडली सगळ्यांना? ओके. Yes. येस. क्वेश्चन्स अँड वी विल एंड. प्लीज कोणाला काही डाऊट्स आहेत, काही क्वेश्चन असतील ते विचारा. व्हेरी वेल एक्सप्लेन्ड. काय क्वेश्चन विचारायचं गरजच नाही नाही पडतो. तरी मेडिटेशन वर क्वेश्चन विचारा. मेडिटेशन गोष्टीवर इट वॉज डिफरंट टॉपिक ओनली. आता हे काय आहे, हे असा डोक्यात आणि तुझं एक्सप्लेनेशन असं आहे की वी आर इन दॅट वर्ल्ड.
So I don't know. For me, I don't require a question. So Okay. maybe Any other? anyone having. God bless you, bacha. God Thanks, bless thanks. you. Judah, very apt examples you are giving about the ship and all. Okay. That's why I'm telling you, no, he explains so well, no, that we are in Nahi, that world, and by the Arey, time we come out, ask question because next week we'll be meeting. You can call me, you can phone me. my नाही WhatsApp वर बच्चा, टाकू शकता, thank असं you काय so नाही, much. पण if you ask questions here सगळ्यांना काहीतरी समजता रे Yeah. हा क्वेश्चन असं करून. And you answered many questions already. Yeah. फिर भी कुछ Questions तो पण- एखाद दुसरा. वो छोटा टीचर है. क्यों? नाही मी टीचर होतो मी शिकवत होतो स्कूलमध्ये. I know, even I was a teacher for 45 years. Now, actually, काय आहे, when you teach, you tend to ask questions. And Yeah. if you don't get the questions, ते आपल्याला मग फील होतं की मी काय शिकवला, म्हणजे या लोकांना नाही समजलं असेल म्हणून या लोक हा. बसले. So that is a different thing. नाही सगळ्यांना Yes. समजला. एक क्वेश्चन Yeah, होता yeah. की मी शिफ्ट ड्युटी करतो तर काय करता. शिफ्ट ड्युटी करते ना तर शिफ्ट ड्युटी करते तर डू इट 5 टाइम्स. ओके. Yes. शिफ्ट ड्युटी नाईट ड्युटी आहे तिथे यू कॅन. आता टाइम Yes. टाइम तुम्ही शिफ्ट करा पण स्पेस शिफ्ट करू नका. जर स्पेस शिफ्ट केली तर टाइम शिफ्ट करू नका. दोन्ही गोष्टी शिफ्ट नको करू. ओके. Okay, okay. म्हणजे ते Yeah. कोणीतरी विचारलं ना मी बाहेर गेलो इथं गेलो तर करू की नको, तर स्पेस शिफ्ट केली तुम्ही पण टाइम मग शिफ्ट नको करू. टाइम कॉन्स्टंट ठेवा. तुमच्या टायमाला तुम्ही करा. आणि जर तुमचा टाइम तुम्ही शिफ्ट करत असाल नॉट फॉर एव्हरीबडी, शिफ्ट ड्युटी वगैरे करतात ती लोकांसाठी, ती लोक देन यू चेंज युअर टाइम बट डोंट चेंज युअर स्पेस. स्पेस जिथं ज्या जागी करतात ना तर ते करतात. आता मी आहे ना कधी कधी पहिले खूप 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते. मी जेव्हा मेडिटेशन प्रॅक्टिकली करत होतो, स्टार्ट केली होती, म्हणजे पुढे करत होतो. तर मी आहे ना इथं दिल्लीला तिथं पण जायचो. तर मी करायचो तिथं पण करायचो. पण मग ते काय दुसरं डिस्टर्ब नाही व्हायसाठी मग माझं खास जे फ्रेंड्स होतं ना त्या लोकांबरोबरच मी राहायचो. म्हणजे आम्ही रूम शेअर करायचो. फ्रेंड्स रूम शेअर करायचो. तर मग मी रूम शेअर करतो ना माझ्या खास फ्रेंड बरोबरच शेअर करायचो. तर माझा असा 1-2 खास फ्रेंडच होतं, त्या लोकांबरोबर शेअर करायचो. आणि मग मी माझं मेडिटेशन रात्री किंवा काय टाइम असायचा त्या टायमाला तिथं करायचो मी. ओके. पण खास का फ्रेंड ठेवायचो मी, कारण सगळीकडे बोंबाबोंब नाही झाली पाहिजे ना, असं करते तसं करते म्हणून खास फ्रेंड बनवते. तर मग ते तुम्ही जे करता ना ते प्रायव्हेट ठेवा. सगळीकडे हे करते ते करते नको करू, कारण ते इफेक्ट होतं त्याचा, काहीतरी इफेक्ट आहे त्याचा की इगो तुम्ही हे करता, फीड करता, तसं होतं तसं. तर करू नका. पण जर असेल तुम्हाला काहीतरी अडचण असेल तर खास लोकांना तुम्ही सांगू शकता की माझं आता तुमच्या घरच्या फॅमिली मेंबरला सांगू ना माझा मेडिटेशनचा टाइम झाला, मी मेडिटेशन करतो असं सांगू शकता. पण आजूबाजूला वॉचमॅनला काय नको सांगू. ओके. येस. मी काय म्हणतोय, आपण पेटली बांधतो ना त्याचा पण डोका आणि हार्टचे संबंध आहे ना केन. ते फिलिंगचा. हा बरोबर ना. तेफिलिनचा पण तो मेडिटेशन आहे. पण तेफिलिन बांधताना आता माणसं ना त्या मेडिटेशन तेफिलिन बांधतच नाही. तर आपण जो स्टार्ट केलाय ना तो त्याच्या पण खालच्या लेवलचा आहे. आपला जो स्टार्ट आहे ना, हा जो मी तुम्हाला मेडिटेशन दिलाय ना तो फर्स्ट स्टेप आहे मेडिटेशनची. एक्सटर्नल ला इंटरनल करायची आहे. तर हा एक्सटर्नल इंटरनल झाल्यावर मग पुढं त्या सगळ्या गोष्टींबद्दल, क्षेमा इस्रायल, तेफिलिन याच्याबद्दल मी बोलीन थोडा. तेव्हा पण तुम्ही मला आठवण करा. पण तेफिलिन बांधतो हा पण मेडिटेशनचाच प्रकार आहे, पण तो ऍडव्हान्स मेडिटेशनचा प्रकार आहे, अजून ऍडव्हान्स मध्ये आहे. तो देवाने जेव्हा सांगितला ना तेव्हा माणसं सिन्यावरून निघालेली होती, तेव्हा देवाने सांगितलं की तेफिलिन बांधा करून, सीसी दिया करून. तर सीसी तेफिलिन हा ऍडव्हान्स लेवलचा मेडिटेशन आहे. पण आता आपण तो मेडिटेशन मधून करत नाही ना, आपण सीसी तेफिलिन घेतो. तसं आहे ना मेडिटेशन. आता मांडी घालून बसला आणि मेडिटेशन मध्ये गेला आणि समाधीमध्ये गेला असं सगळं आहे. पण आता माणसं बसतात मेडिटेशन, ब्रिदिंग, ऍक्टिंग करतात. तर आपण सीसी तेफिलिन घेऊन ऍक्टिंग करतो असं झालं. पण सीसी तेफिलिन, सीसीचं दोरं ह्याच्यावर सगळ्यावर मेडिटेशन आहे. तो मेडिटेशन तुम्हाला त्या स्टेट मध्ये न्यायसाठी तुम्हाला इव्हन आपली जी नमाज आहे ना ती अख्खी नमाज मेडिटेशन आहे.
त्या नमाजीमध्ये प्रत्येक टायमाला ना 4 पार्ट आहेत. 4 पार्ट मध्ये प्रत्येक पार्ट मध्ये कद्दिश येतं. कुठं खच्ची कद्दिश येतं, कुठं मोठा कद्दिश येतं, असं 4 कद्दिश येतात. तो का आहे? कारण तो मेडिटेशनचा पार्ट आहे. तुम्ही तुमचा एक लेवल सोडून दुसऱ्या लेवल सोडून तिसरा लेवल सोडून चौथा लेवल असा जाता. तिसऱ्या लेवल मध्ये तुम्ही क्षेमा करता, चौथ्या लेवल मध्ये तुम्ही आमिदा करता, असा आहे तो. ओके, तो जे बोललो ना वर्ल्ड आहे, वर्ल्ड लेवल आहे ते, तर तसा आपण फील नाही करत. माणसं नमाज करताना तसा फील नाही करत. माणसं नमाज करताना तसंच करतात. पण तो इनबिल्ट केलेला आहे ना, त्या इनबिल्टचा आपल्याला खरोखर कसा फायदा होईल त्याच्यासाठी ही पहिली स्टेप आहे. नमाज करताना आपल्याला तसा फील झाला पाहिजे की पहिला पाठ झाला नमाजीचा, त्याच्यानंतर दुसरा नमाजीचा पाठ झाल्यावर तुम्हाला सगळ्यांसंगती बोलायला अलाउड नाही. नुसता राजा संगती आणि ह्याच्या संगतीच बोलायला अलाउड आहे. तिसरा पाठ जेव्हा तुमचा क्षेमाचा पाठ चालू होतोय तेव्हा तुम्हाला राजाबरोबर पण बोलायला अलाउड नाही. हलाखाप्रमाणे जरी राजा आला आणि राजा जरी आला तरी तुम्हाला राजाबरोबर पण बोलायला आला. तुम्ही क्षेमा करताना तुम्हाला तेवढा कॉन्सन्ट्रेशन पाहिजे की तुम्ही त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर आमिदा चालू असताना तुम्हाला तर स्वतःबरोबर पण बोलायला अलाउड नाही. थॉट प्रोसेस मध्ये पण बोलायला अलाउड नाही. एवढा तुम्ही डीप मेडिटेशन मध्ये गेला पाहिजे आमिदामध्ये. पण आपण तसं नाही करत. आपण आता ती ऍक्शन झालाय, मांडी घालून बसून इन आउट करा तसा करतो ना आपण. ती जी गोष्ट आहे ना, ती गोष्ट त्या गोष्टीसाठी यूज नाही करत आहे. ज्या गोष्टीसाठी यूज झाला पाहिजे त्या गोष्टीसाठी यूज नाही होत आहे. अन्ना बेकोवा ही नमाज आहे ना, अन्ना बेकोवा नमाज ही कनेक्शनची नमाज आहे. आपण कनेक्शनसाठी यूजच नाही करत आहे. आपण पहिली गोष्ट माणसं नमाज जी आहे ना कनेक्शनसाठी यूजच नाही करत. मला तिकडनं काहीतरी येईल म्हणून बटन झालाय, बटन सारखी यूज करायला लागले. म्हणजे मी बटन चालू केलं, दाबला की पंखा चालू होतं ना, तसं माणसांना वाटतं की हात टेबलिंगचा टप्पा वाचला की तिकडनं मला पुडका येणार आहे. मी अमुक वाचला की मला जेवण येणार आहे. मी अमुक केला की देव मायावर लक्ष ठेवणार आहे. सगळे देवदूत मायाच्या बाजूला तलवार घेऊन बंदूक घेऊन उभं राहणार. असं आपल्याला म्हणजे जो इंटरप्रिटेशन माणसाने केलाय ना, तो इंटरप्रिटेशन असा केला की तो बटन सारखा, इलेक्ट्रिकच्या बोर्डच्या बटन सारखा केलाय. अरे हे कर, ते कर, ते कर, तसा नाही. तो कनेक्शन साठी. कनेक्शन म्हणजे काय? कनेक्शन म्हणजे मेडिटेशन मध्ये तुम्ही कनेक्शन, तुम्हाला तसा इंटरनली तुम्हाला चेंज झाला पाहिजे. आपण बाहेरून ती शिप जी आहे ना, ती बोट जी आहे ना, ती आता आपली बोट जी आहे ना, ती ते सेलर लोक चालवत आहेत. त्या सेलर लोकांना कायच नाही माहिती. त्या सेलर लोकांना माहिती हा तो कॅप्टन, तो आपला तो नॅव्हिगेटर आहे ना, तो हे असा गोल गोल फिरवायचा, हे खेचायचा ते खेचायचा, म्हणून कोणतरी येतं गोल गोल फिरवतं, हे खेचतं ते खेचतं. त्याला माहिती नाही बोट कुठे चालली आहे, पण तो करतोय ते. त्या सेलर मध्ये एक सेलरला माहिती होतं की तो कॅप्टन इकडे वर उचलून झेंडा हलवता, म्हणून कोणतरी वर जाऊन झेंडा हलवतोय. कॅप्टनचं काम कोणतरी करते. तसा झालाय. आपल्याला काय करायचं तेच नाही माहिती. त्या नमाजीमध्ये काय करतात, काय नाही, काय आहे, काय पॉवर आहे, शोफार वाजवल्यावर काय होतं, त्याचा इफेक्ट काय. आणि त्या गोष्टींनी नाही केला ना तर तुमची बोट पुढत नाही जात आहे. आपली जी बोट आहे ती पुढत नाही जात आहे. बोट पुढे जायसाठी आपल्याला सेलर लोकांच्या हातून काढून लेवच्या हातात द्यायचं, आपल्या हार्टच्या हातात द्यायचं. हार्टच्या हातात दिल्यावर मग आपल्याला तो कॅप्टनच्या हातात द्यायचा, आणि कॅप्टनच्या हातात दिल्यावर मग कॅप्टन ती व्यवस्थित चालवणार आहे बोट. ओके. कारण आता सध्या आपण गडबड केली आहे कुठेतरी. आपण म्हणजे ह्युमॅनिटीने कुठेतरी गडबड केली आहे. त्या गडबडच्या हिशोबाने आता सगळा जग चाललेला आहे. त्या जग चाललेलं तरी पण आपल्याला असं वाटतं की आपल्या कंट्रोलमध्ये सगळं. आपल्या कंट्रोलमध्ये काय नाही. साधा करोना आपल्या कंट्रोलमध्ये नाही. आपला माइंड आपल्या कंट्रोलमध्ये नाही तर कोण कंट्रोलमध्ये राहणार आहे. माइंड कुठे कुठे धावते. ओके ओके. कोणाला काय लास्ट क्वेश्चन आहे फायनल, नाहीतर विल कन्क्लूड. व्हेरी इंटरेस्टिंग सेशन जुडा. माइंड कंट्रोल मध्ये ओके ओके. माइंड कंट्रोल काय बोलला? कंट्रोल मध्ये कसं आणायचं? अरे माइंड कंट्रोल मध्ये आणायचंच नाही. पहिले माइंडला कंट्रोल तर द्या तुमचा. माइंड कंट्रोल मध्येच नाही राहत. किती कुठं जाते. बापरे बापरे बापरे. आपण माइंडनी चालतच नाही. आपण दुसऱ्या गोष्टींनी चालतोय. आपल्याला वाटते तो माइंड आहे, तो माइंड नाही. नाही पण काय पण तेली वाचत असले काय असले तरी आपल्या डोक्यामध्ये विचार अजून काय 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 म्हणजे ते विचार का येतात ह्याच्यावर विचार करा. ते विचार का येतात तुम्हाला मिळेल आन्सर मिळेल. विचार करा, तुम्हाला समजेल की तो विचार काय येतोय. कारण कुठेतरी काहीतरी कनेक्शन आहे. कुठेतरी काहीतरी कनेक्शन असतं त्या गोष्टीचं.
ते किती आणि मग पण तो विचार करायला पाहिजे, तरी पण परत तेच विचार येतात. येईल, पण एकच गोष्टी करताना वेगवेगळे जर विचार येतात ना, तर वेगवेगळे विचार एकाच गोष्टी करताना तर काय येतात त्याचा विचार करा. म्हणजे आपण माइंडनी नाही येत आहे, आपण कुठल्या तरी जी बोट चालली आहे ना आपली, ती बोट रॉंग दिशेने चालली आहे. आपली बोट रॉंग दिशेने चालली आहे आणि त्याच्यामध्ये सनलाईट येते कुठून तरी, बरोबर ना. तर आपल्याला ती बोट टर्न करायची आहे. ती बोट टर्न करायसाठी काय करायचं, पुढे सांगेन स्लोली एकदम जास्ती उडी मला वाटते कॉन्सन्ट्रेशन डायव्हर्ट करायचा. जर असं अरे आहे ना की मी तेच विचार- कॉन्सन्ट्रेशन तर प्रॉब्लेम आहे सगळ्यात मोठी गोष्ट. मला प्रॉब्लेम झाला होता. आय हॅड रिसेंटली. Listen to me. Auntie, listen to me. Listen. The main problem is concentration because we are Yes. using our concentration for the ego. Attention, टीचर बोलतो ना attention. तो कॉन्सन्ट्रेशन आपण इगो साठी युज करतो. तो कॉन्सन्ट्रेशन आपल्याला दुसऱ्या गोष्टींसाठी युज करायचा आहे. असा नाही युज करायचा, असा कॉन्सन्ट्रेशन युज हा करायचा. तेच मी बोलते. आता Slowly- मी माझं हा. स्वतःच चालू केला ना बच्चा, जेवशी तू हा. बोललास ना की ते हे मेडिटेशन करायचा. आफ्टर दॅट रिअली आय एम टेलिंग यू, आय हॅव चेंज्ड माय सेल्फ. अदरवाइज आय यूज टू लिटरली क्राय की मी हे काय होते माझ्या संगती, बिकॉज आय एम ऑल अलोन. आणि हे झालं होतं. Hillel Gadkar, you had some question. I had a Awaz. request. I had a request Yes. for Nissim. What happened was when you started these sessions, I attended all your sessions in the beginning, all Kabbalah sessions. But unfortunately, Nissim, what happened was post December, I couldn't attend any of his lectures because my work started. You know. Okay. At least if it is possible, if you have recorded some sessions, can you just send me the meditation at least? We Is it have a possible? series. Yes. See, I'll tell you what. Jeremiah Colette and Judah's help, we upload and then download these sessions. So there will be links. I'm Yeah, not if you sure can give a exactly. link. Yes. Good. There Well, will at least be meditationचं कारण जेव्हापासून चालू केलं जुडानी ना, I could attend all his Kabbalah sessions. But you know, in India there is no control over work timings. Okay, I'll tell you. See, आहे ना J Colette म्हणून, J Colette. मी लिहून J घेतो. Colette म्हणून Okay. स्मॉल J KOL म्हणजे J आणि Colette जॉईंट आहे. J Colette म्हणून तुम्ही टाईप केला ना YouTube वर, तर जर्मयाचा एक चॅनल आहे. इट इज लाईक अ फॅमिली चॅनल. फॅमिली म्हणजे आपण सगळं ज्युइश लोक फॅमिली असा तो चॅनल आहे. तर त्याच्यामध्ये तो आहे ना सगळा जोशवाचं लेक्चर ऍड करतं, माझं लेक्चर ऍड करतं, कुठलं गाणं आहे, तेलमीचं गाणं आहे, ट्यून्स आहेत, मराठी गाणं, हे सगळं त्यांनी ऍड केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण सेव्ह करून ठेवलेलं आहे. सेव्ह ह्याच्यासाठी करून ठेवलेलं आहे कारण माणसं विचारतात परत म्हणून. तर यू कॅन गो J Colette. ओके, J Colette YouTube ना, ऑन YouTube ना. हा, J Colette. यू सबस्क्राईब टू इट. तुम्हाला सगळं लेक्चर येतील. यू कॅन, जोशवाचं पण लेक्चर्स आहेत, माझं लेक्चर्स आहेत, अजून कितीतरी गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. जर्मयाचे पण असतील. जर्मयाचं आहेत आणि मग कीर्तन आहे, शोषणांटीचं कीर्तन आहेत. ही लिंक बघितली होती मी. व्हेरी नाईस कीर्तन. येस कीर्तन आहेत आणि मग कोणतरी अष्टमकर आहेत, ते काहीतरी पाता खेलियावांना बी कसा वाचतात त्याचा, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत, आपल्याला हेल्पफुल होईल. दाविदाची गीता आहेत, दाविदाची गीतं आहेत आणि कितीतरी आहेत. तर तुम्ही जे ज्यांना कोणाला काय बघायचं असेल तर यू कॅन गो. बट इट इज फॉर असं रेकॉर्डिंग कुठेतरी झालं पाहिजे. तेच महत्वाचं आहे. ओके, थँक्स निसिम. कोणी कॉमेंट विमेंट टाकू नका, कारण ते कॉमेंट टाकासाठी नाही, आम्ही ते सेव्ह करायसाठी ठेवतो. I'll tell you something. On YouTube, you can tell the person who uploads and downloads, you can disable comments and like and dislikes also. नाही, वी लाईक डिसलाईक कॉमेंट केला तर कोणी कॉमेंट टाकला ना तर आम्ही बघत नाही. इट बिकम्स ओपन. तर तुम्ही प्रायव्हेट करू शकता त्याला. नोबडी कॅन कॉमेंट इट. नाही, इट्स नॉट प्रायव्हेट, बट इफ यू कॉमेंट आम्ही आन्सर नाही देणार, कारण आम्ही बघत नाही ते लेक्चर. बेटर. हा, कारण ते आता माझंच लेक्चर मी काय परत बघू असं होतं ना. माझी बायको बडबड. मला ऑप्शन माहिती आहे, कारण माझा भाऊ इस्रायल वरनं आपला अमेरिकावरनं करतो ना, तो ऑप्शन असा आहे, निसिमला कदाचित माहिती असेल की यू कॅन जस्ट डिसेबल कॉमेंट्स. दॅट्स इट. आपल्यासाठी, आपल्या चांगल्यासाठी आहे. दुसरा काय समजायचं समजू द्या. Thank you very much, boss. Thank you everybody. Thank you, Judah, once again. Today's lecture also, like the other lecture, interesting. And thank you all the participants. Thanks a lot, Judah, Nissim.
Thanks a Bye. lot. Take Stories care. and metaphors are the Wonderful best. session. Thank you. God bless you, bacha. Stay safe, stay healthy, take care of Yeah, yourself. bye. You all Thank too. you. बरोबर. You all too. All of you all. Toda. Thank you very much. Thanks a lot.